नमस्कार, मी आदित्य सीमा प्रदीप, कन्व्हेनर, रिजनल सेंटर्स आणि आउटस्टेशन सेमिनार कमिटी, GSTPM. GSTPM, वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, मराठवाडा रिजनल असोसिएशन्स आणि AIFTP वेस्ट झोन यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या 5व्या टेक्निकल सेशन मध्ये स्वागत करतो. एक नेहमीची आपली घोषणा किंवा निवेदन सगळ्यांना की आपण वर्षभर सर्व रिजनल असोसिएशन्स आणि GSTPM यांच्या वतीने अशा सगळ्या कार्यशाळा असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात, काही प्रॅक्टिकल असतात, काही लीगल असतात, आपले कोचिंग क्लास होत असतात, इंटेन्सिव्ह स्टडी सर्कल्स असतात. या सगळ्या गोष्टी वर्षभर आपल्या चालू असतात आणि कुठलंही असोसिएशन म्हटलं की त्याचे मेंबर हीच त्याची खरी एक ताकद असते किंवा स्ट्रेंथ असते. सो त्यासाठी मी सर्व पार्टिसिपंट्सला, जवळजवळ 800 लोकांचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे, त्या सर्वांना निवेदन करतो की त्यांनी सगळ्यांनी आपले रिजनल असोसिएशनचे मेंबर तर व्हाच नक्की, पण GSTPM ला सुद्धा मेंबरशिपला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपली ही मेंबरशिप आणि हे सगळं पुढे पुढे वाढत जाऊ द्या. म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही जे काही कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत असतो खरंच त्यांना आवडतात याची आम्हाला एक पावती मिळत असते. मी परत एकदा विनंती करेन की जे जे काही मेंबर्स नसतील किंवा ज्यांचं मेंबरशिप रिन्युअल राहिलेलं असेल त्यांचं लवकरात लवकर तुम्ही मेंबर व्हा किंवा रिन्युअल करून घ्या. दुसरी गोष्ट, GSTPM द्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाणारं फ्लॅगशिप पब्लिकेशन म्हणजे GST रेफरन्सर, ह्या 21-22च्या रेफरन्सर साठीचं बुकिंग आज शेवटची तारीख आहे डिस्काउंटेड रेट मध्ये घेण्यासाठी. त्यानंतर याची किंमत 100 रुपयांनी वाढेल. सो याची लिंक stpm.org या वेबसाईटवर अवेलेबल आहे. सो आजच जास्तीत जास्त बुकिंग करा. त्या अर्थाने आपल्याला या कोविडच्या काळात लॉजिस्टिक्स आणि या सगळ्या गोष्टींनी त्याचा फायदा होईल. तसंच 650 रुपये त्याची किंमत आहे, त्याचा तुम्हाला डिस्काउंटेड किमतीचा फायदा घेता येईल. आता आपण वळूया आजच्या 5व्या टेक्निकल सेशनकडे. आजचे होस्ट आहेत वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, त्याचे अध्यक्ष विलासजी आहेरकर आपल्याला जॉईन झालेले आहेत. आहेरकर सर, मी तुम्हाला विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करा. आवाज येतोय? सर, हॅलो, आवाज येतोय? हो येतोय. हा सर, मी आमच्या वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे सर्व सहभागी संघटनांचे मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभार मानतो. सर्व संघटना एकत्रित येऊन हा जो मराठीमधील वेबिनार आपण आयोजित केला त्याबद्दल GSTPM चे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम गेले 5 दिवस चालू आहे. 26 तारखेपासून हा कार्यक्रम चालू झाला आणि त्याला एवढा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर असेच कार्यक्रम यापुढे आपण चालू ठेवूयात अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजचे आपले वक्ते ऍडव्होकेट अमोल माने यांचं ओळख श्री प्रणव शेठ यांनी करून द्यावी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. GSTPM चे अध्यक्ष राजभाई शहा, माझी मातृसंस्था WMTPL चे अध्यक्ष श्री विलासजी आहेरकर, इतर सर्व संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य आणि या आभासी मंचावर उपस्थित सर्व सेवा व्यावसायिक मित्रांनो, माझा प्रणव शेठचा तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. आज ऍडव्होकेट अमोलजी माने यांची ओळख करून देण्यासाठी एका संस्कृत सुभाषितातील 2 चरण पुरेसे आहेत. सहस्त्रेषु पंडिता वक्तात दश सहस्त्रेषु. सरांनी आपले वकिलीचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर वकील व कल सल्लागार म्हणून सांगली येथे व्यवसाय चालू केला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांनी राज्यांतर्गत, राष्ट्रांतर्गत व आंतरराष्ट्रीय निवासी शिबिरात त्यांनी आपले इंटरप्रिटेशन ऑफ द टॅक्सेशन स्टॅच्यूट अर्थात कर कायद्यांचे अर्थबोध यासारखे अनेक अभ्यासपूर्ण निबंध सादर केले. त्यामुळे त्यांना बेस्ट पेपर रायटर इन टॅक्सेशन अवॉर्ड या पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे.
जीएसटीपीएमच्या प्रकाशित करत असलेल्या रेफरन्सरच्या कामात व्यवसायकर विभाग व इतर अनेक विभागात ते संकलनाचे कार्य करतात. 2007 साली व्यवसायकर विभागाने जाहीर केलेली अभय योजना व व्यवसायकर कायद्यातील महत्वपूर्ण निकाल या विषयावर प्रकाशित पुस्तकाचेही संकलन माने सरांनी केले होते. तसेच आपल्या सर्वांना व्यवसायात कायम मदत करणारे आणि आपल्या संस्थेचे मुखपत्र सेलटॅक्स रिव्ह्यू मध्येही ते सतत लिहित असतात. म्हणूनच मी म्हटलं ना की सहस्त्रेषु पंडित अर्थात हजारात एक पंडित असतो. मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली, न्यू कॉलेज सांगली येथे अनेक वर्ष शिकवण्याचे काम त्यांनी केले. त्याबरोबरच अनेक सेमिनार वेबिनार मध्येही त्यांची व्याख्याने झाली आहेत. जीएसटीपीएम ने बेस्ट स्पीकर इन स्टडी सर्कल मीटिंग आणि WMTPA ने बेस्ट स्पीकर इन जीएसटी सेमिनार असे अवॉर्ड त्यांना या पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांनी या कार्याची दखल घेतली गेली आहे. म्हणूनच मी वर म्हटले की वक्ता जसं सहस्त्रेषु अर्थात आपले पांडित्य व ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवू शकणारा वक्ता हा 10,000 एकच असतो. याबरोबर त्यांच्या कायम सस्मित चेहरा बरोबरच ते उत्तम संयोजक पण आहेत. म्हणूनच सलग 3 वर्ष जीएसटीपीएम ने त्यांना बेस्ट कन्व्हेनर म्हणून सन्मानित केले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तीची ओळख करून देण्याची संधी मला जीएसटीपीएम व WMTPA ने दिली म्हणून मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आणि अशा व्यक्तीचे स्वागत आपण सर्व आभासी काळाने करूया अशी प्रत्येकाला विनंती करतो. ओव्हर टू आदित्य. धन्यवाद सर. मी माने सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले मार्गदर्शनाचे सत्र चालू करावे. थँक्यू आदित्य. स्क्रीन शेअर करू का बरं? हो हो. ओके, विजिबल आहे ना? हो सर. नमस्ते. सर्वप्रथम मला इतक्या मोठ्या महाराष्ट्रव्यापी सेमिनार मध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल यात सर्व सहभागी संस्था जीएसटीपीएम, AIFTP, वेस्ट झोन, महाराष्ट्र मराठवाडा रिजनल असोसिएशन, NMTPA, VTPA आणि WMTPA यांचे उपस्थित अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांची मनापासून आभार मानतो. आपले अध्यक्ष श्री राज सिन्हा जीएसटीपीएमचे त्यांचे मी आभार मानतो आणि सर्व उपस्थित लोक की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून 206 आकडा झालाय की आपण ऐकायला आला त्याबद्दल आपले सुद्धा खूप आभार. खर तर हा कायदा येऊन 4 वर्ष झाले त्यामुळं काल चर्चा झाल्यामुळे असं म्हणू शकतो आपण की बाबा मधुचंद्राचे दिवस संपले तर त्यामुळे आता खऱ्या अर्थानं संसार सुरू झाला आणि संसार म्हणलं की भांड्याला भांडं लागणं आलं, एकमेकाची गुणाबरोबर दोष अवगुण हे बाहेर येणं झालं, अडचणी झाल्या, प्रॅक्टिकल अडचणी झाल्या. ह्यासाठी बरोबर इतर सगळ्या सीएम सोबत त्यांनी वकिलाला तुम्ही बोलवलं की भांडण सोडायचं काम आणि भांडण लावायचं काम ऍज अ जॉब शेवटी वकीलच करतो. मला सुरुवातीला सांगत आलं की बाबा शक्यतो प्रॅक्टिकल विषयावर बोला की जे रोजच्या जीवनात लागणार आहे. पण हा विषय खरं तर इतका व्हास्ट आहे आणि एक विषय नाही, खूप सारे विषय आहेत. त्यामुळं मी खूप प्रयत्न करतो की प्रॅक्टिकल लेवलला येऊन ज्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला जास्तीत डिस्कशन करता येईल या पद्धतीने मी प्रयत्न करतो नक्की बोलायचा. दुसरा विषय असा आहे की कायदा अजून 4 वर्ष झाल्यामुळे सेटल झालेला नाहीये. त्यामुळे यात लिटिगेशन्स आणि इतर अडचणी प्रॉब्लेम्स खूप आहेत. त्यामुळे जसं मगाशी म्हणलं की लिटिगेशन किंवा भांडणाचं प्रमाण आता जास्त प्रमाणात सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला कायदा लेन वाचण्याबरोबर रिडिंग बिटवीन द लाईन्स करून आपल्याला त्या कायद्याचा कसा वापर करून घेता येईल जास्तीत जास्त की जेणेकरून आपल्या क्लायंटला त्याचा बेनिफिट करून घेता येईल हे बघणं आपल्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे. ही दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरं आपल्याला हे लक्षात ठेवायचंय
की आपण जसं कोर्टात म्हणतो की आपण आपल्या स्वतःच्या केससाठी भांडत नाहीये, पण ती केस आपण आपली आहे असं समजून भांडतो. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायची गरज आहे. जसं मी म्हणालो की इंट्रोडक्शन अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. त्याचं कारण आता असेसमेंट, ऍडज्युडिकेशन किंवा इतर लिटिगेशन्स, पेनल्टी वगैरे सुरू झालं. आतापर्यंत फक्त छान छान चाललेलं होतं. गोड गोड आपण रिटर्न भरायचो, एखादी नोटीस यायची, त्याला कंप्लाय करायचो, हे सगळं सुरू होतं. पण आता बिझनेस ऑडिट सेक्शन 65, 66 सुरू झाले. इतर डीआरसी मधून नोटीस येतात, AS-MT 10 मध्ये नोटीस यायला सुरू झाल्यात आपल्याला. त्यामुळे आपल्याला ह्या दृष्टीनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं की मराठीत एक म्हण आहे की ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस. तर ह्याचा प्रत्यय आपल्याला आजपर्यंत खूप वेळा गेला की असं वाटतं आपल्याला की अरे ही कायद्याची प्रोव्हिजन पूर्ण अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा अगेन्स्ट लॉ आहे. असू शकतं काही बाबतीत, काहींचं मत तसं असू शकतं. काही प्रोव्हिजन्स आहेत सुद्धा, खूप साऱ्या प्रोव्हिजन्स एकतर्फा आहेत आणि हे कोणी नाकारत नाही. इव्हन वर्ल्ड बँकेने सुद्धा सांगितलं की हा जीएसटी कायदा क्लिष्ट झालेला आहे खूप. खरं तर पुढे सिंपल टॅक्स म्हणायच्या ऐवजी कॉम्प्लिकेटेड लॉ होऊन बसलेला आहे. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलेलं आहे की फेडरल सिस्टीममुळे की द्विराज्यीय पद्धती आपल्यात आहेत, त्यामुळे ह्या द्विराज्यीय पद्धतीचा सांगड आणि त्याची मेळ हे घालण्यामुळं हा थोडासा गोंधळ आणि हे कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, असं माझं पर्सनल मत आहे. ऑब्विसली तर आपल्याला असं म्हणणार नाही की मागे एक सेमिनार झाला त्यात खूप छान लेवलला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या लेवलला हे झालं, डिस्कशन झालं. काही सेमिनार मध्ये अगदी बेसिक लेवल होतं. आपल्याला दोन्हीच्या मधली सांगड घालायची, पण त्याबद्दल हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की जोपर्यंत मी लिगॅलिटी जात नाही तोपर्यंत मला कायदा बारकाईनं समजून घेत नाही, कायद्याचं मी इंटरप्रिटेशन करत नाही, तोपर्यंत मला माझी केस यशस्वीपणे लढता येणं शक्य नाही. हे सगळ्यात महत्वाचं. त्या दृष्टीने आपण थोडासा प्रयत्न जरूर करूया. तर जसं मी म्हणालो सुरुवातीला की खूप सारे इश्यू आहेत आणि कॉम्प्लिकेशन सुद्धा खूप सारे आहे. साधारणतः असं म्हणता येऊ शकतं किंवा मानवी प्रवृत्ती आहे काही की मी कमीत कमी कर भरावा. तर असं नाही, मानवी प्रवृत्ती मी कमीत कमी कर भरावा किंवा कमीत कमी चुकवावा अशी बिलकुल नाही. तर माझ्याकडे जास्ती पैसे राहावे, मग ते राहायसाठी जे जे प्रयत्न होतात त्यातून काही चुका होतात आणि अजाणतेपणे होतील, काही जाणतेपणे होतील, काही चोरीचे उद्देश होतील, पण यातून कॉम्प्लिकेशन निर्माण होतात आणि त्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळं थोड्याशा ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं. आता काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत. तर ह्या बघितल्याची, जसं मी म्हणालो आपल्याला की प्रॅक्टिकल लेवलला जायच्या आधी तुमच्याकडचे यंत्रसामग्री घासून पुसून स्वच्छ केले पाहिजे. म्हणजे युद्धाला जातोय आपण, युद्धाला जाताना मी माझी बंदूक बघायची नाही, युद्ध कसं लढायचं ह्याची माहिती घेऊन फक्त उपयोग नाही आहे. तेव्हा माझ्याकडचे शस्त्रास्त्र वाजवून, तलवारीला धार करून घेऊन, बंदुका पुसून त्यात गोळ्या भरून अशा पद्धतीने मला जर तयारी करून पुढे गेली तर युद्ध जिंकायची शक्यता मला माझ्यासाठी जास्त आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर ऍडज्युडिकेशन ही खरं तर कायद्यात आतापर्यंत आपण वापरलेलं आहे की जे व्हॅट मध्ये प्रॅक्टिस करतात. मी अशा अँगलनं बोलत जाईल की माझ्यामध्ये बरेच जण व्हॅट मध्ये करणारे आहेत आणि सर्व्हिस टॅक्स किंवा एक्साइज मधले कमी लोक आहेत की जे जीएसटी शिफ्ट झाले, कारण त्यांना तो विषय माहिती आहे. पण व्हॅट मधल्या लोकांना सर्व्हिसेस किंवा ऍडज्युडिकेटिंग हा विषय पूर्वी नव्हता. पूर्वी असेसमेंट हा विषय होता. आता हा विषय वाढलेला आहे. मग तो नक्की काय, तर डेफिनेशन जीएसटी कायद्यात सुद्धा दिलेली नाही. पण केम्ब्रिज डिक्शनरी मध्ये त्याची डेफिनेशन दिली आहे. An act of judging a case, competition or argument or making a formal decision about something. याला म्हणायचं ऍडज्युडिकेशन. थोडक्यात एखाद्या गोष्टीची सांगोपांग विचार करून, चर्चा करून त्याच्यावर मत किंवा निर्णय देणे ह्याला ऍडज्युडिकेशन म्हणायचं. त्यालाच असेसमेंट आपण दुसऱ्या भाषेत सोप्या शब्दात. तर त्याने सांगितलं की द लिगल प्रोसेस ऑफ रिझॉल्विंग अ डिस्प्यूट, the formal giving or pronouncing of a judgment or decree in a court proceeding, also the judgment or decision given. Adjudication. आता adjudicating authority म्हणजे कोण, ते मध्ये कायद्यात दिलेलं आहे आपल्या CGST कायद्यात. त्यात त्यांनी अमेंडमेंट करून काही गोष्टी काढलेल्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मीन्स अथॉरिटी अपॉइंटेड
or authorized to pass any order. सिंपल डेफिनेशन, फार मी खोलत जात नाही, डेफिनेशन वाचून दाखवा, तुम्ही वाचू शकता, तुमच्या सगळ्यांच्याकडे कायद्याचं पुस्तक आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं की जी व्यक्ती जीएसटी कायद्याखाली ऑर्डर पास करू शकते कोणत्याही प्रकारची, ज्याला कायद्याने अधिकार दिलेला आहे, अशाला म्हणायचं ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटी, सोप्या शब्दात. तिसरं असेसमेंटची डेफिनेशन किंवा व्याख्या कायद्यात दिलेली आहे. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की टॅक्स लायबिलिटी ठरविणे म्हणजे असेसमेंट, आणि त्यात असेसमेंट, सेल्फ असेसमेंट, री असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, बेस्ट जजमेंट असेसमेंट, समरी असेसमेंट यांचा समावेश होतो. आता हे सगळ्यात लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्या टॅक्स ठरविणे, किती टॅक्स भरला येतो त्याला म्हणतात डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. डिटर्मिनेशन काय आहे हे ठरवणे म्हणजे असेसमेंट. इतकी सिंपल व्याख्या कायद्यात दिलेली आहे आणि ऑब्व्हियसली पूर्वीच्या कायद्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे. तिसरं प्रॉपर ऑफिसर. आता फक्त ऑफिसर म्हणतं किंवा प्रॉपर ऑफिसर म्हणतात तर फरक काय? ऑफिसर सगळेच आहे, तर माझ्या केससाठी कोण काम करू शकतो तो ऑफिसर प्रॉपर ऑफिसर. त्यामुळे म्हटलेलं आहे की त्या ऑफिसरला ते फंक्शन जे त्याला परफॉर्म करायचे किंवा जी त्याला ड्युटी पार पाडायची आहे, ती ड्युटी त्या ऑफिसरला ठरवून दिलेली आहे. आपण त्याला म्हणतो ज्युडिक्शन. तर जे ज्युडिक्शन केलेलं आहे त्याला म्हणतात प्रॉपर ऑफिसर. रजिस्टर्ड पर्सन म्हणजे कायद्याखाली जे रजिस्टर्ड आहेत ती रजिस्टर्ड. हे सगळ्या मी सांगायचं कारण ह्या सगळ्या आपल्याला पुढे लागणार आहेत आपल्या अभ्यासात, म्हणून मी ह्या थोड्याशा फास्ट सांगणार. तिसरं रिटर्न. या कायद्याखाली जे रिटर्न प्रिस्क्राईब केलेलं आहे किंवा रूल्स त्याला म्हणायचं रिटर्न. टॅक्सेबल पर्सन म्हणजे जो रजिस्ट्रेशन घ्यायला पात्र आहे, रजिस्टर्ड डीलर नाही. तर फरक लक्षात घ्या, रजिस्टर्ड पर्सन आणि टॅक्सेबल पर्सन असा फरक आहे. हु इज रजिस्टर्ड और लायबल टू बी रजिस्टर्ड, किंवा जो रजिस्ट्रेशन करायला पात्र आहे त्याला सुद्धा टॅक्सेबल पर्सन म्हणायचं. हा रजिस्टर्ड पर्सन पेक्षा फरक आहे. आणि व्हॅलिड रिटर्न म्हणजे सेक्शन 39 खाली भरलेलं जे करेक्ट रिटर्न आहे त्याला म्हणायचं व्हॅलिड. तर हा एक चार्ट दिलेला आहे, तो मी हँडआउट्स मध्ये ठेवलेला आहे, तर ते मी काही वाचत बसत नाही, तुमचं वाचून घ्या म्हणजे आपल्याला वेळ वापरता येईल. तर मित्रांनो आपल्याला असेसमेंट हा विषय बघायचा. असेसमेंट मध्ये सेक्शन 59 पासून पुढे 64, 63, 64 पर्यंत वेगवेगळ्या प्रकार आपल्याला असेसमेंटचे दिलेले आहेत. आपल्या डोक्यात आहे व्हॅट मधली असेसमेंट. सेक्शन 23 व्हॅट मध्ये होता आणि 23 1 2 3 4 5 6 7 8 असे सेक्शन वेगवेगळे होते. त्यातल्या प्रामुख्याने 23(1) युनिलेटरल असेसमेंट होता, 2 आणि 3 रेग्युलर असेसमेंट होते, 4 होती ती युआरडी पर्सनची असेसमेंट होती आणि 5 आयबी होती. तर आपल्या इथली कन्सेप्ट थोडीशी असेसमेंटची वेगळी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. त्याचं रिझन असं आहे की असेसमेंट तुम्हाला ज्यावेळी करायचे तेव्हा आपल्या डोक्यात काय येतं किंवा त्यांनी मला नोटीस पाठवली रेग्युलर असेसमेंट म्हणतो मी, स्क्रुटिनी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट अशी जी म्हणतो. तर गमतीचा भाग असा आहे की ह्या असेसमेंटच्या सेक्शन मध्ये किंवा ऍडज्युडिकेशनच्या सेक्शन मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट ही माझ्या मते कन्सेप्ट नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हे सगळे प्रकार आहेत असेसमेंटचे, ते सगळे आयबीए खाली मोडणारे प्रकार आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आयबीएच्या जे असेसमेंट आहेत त्याच वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत बऱ्यापैकी त्याला फॉर्मॅट. आणि जर कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट तशी असेल तर ती मात्र सेक्शन 65 किंवा 66 म्हणजे ऑडिट, स्पेशल ऑडिट ह्याच्या खाली जाते. त्याला म्हणतात आपल्या जुन्या कायद्यातले असेल. हे कंपॅरिझन तुम्हाला करून दिलं. एकदा कंपॅरिझन करून कन्सेप्ट क्लिअर झाली की आपल्याला विषय समजायला सोपा पडतो, म्हणून ही तुम्हाला मी कंपॅरिझन केली. आणि हे डिस्कशन तुमच्यावर इतकं करू शकतो त्याचं श्रेय मी आपले ऍडव्होकेट मिलिंद भोंडे सर पुण्याचे आणि आपले कन्व्हेनर माझे मित्र आदित्य क्षत्रिय या दोघांनी मला हे प्रेझेंटेशन आणि ह्या सगळ्या डिस्कशनसाठी मदत केली, त्यांचे मी दोघांचे आभार. तर हा बेसिक फरक लक्षात घ्या की हे असेसमेंट पूर्वीच्या कायद्यातले असेसमेंट म्हणतात अनलर्न अँड लर्न असं जे सुरुवातीपासून म्हणत आले जीएसटी, तर ते ह्यासाठीच की पूर्वीच्या कायद्यातला फरक जो काय आहे तो फरक तुम्ही जाणून घ्या, तो विसरा आणि आता नवीन कायद्याप्रमाणे वाटला. तर पहिला प्रकार आहे सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट म्हणजे सेम पूर्वीच्या कायद्यात होतं, ह्यात काही फरक नाहीये. सेल्फ असेसमेंटचा अर्थ आहे तुम्ही भरायचं रिटर्न. तर सेक्शन 39 हा रिटर्न भरायचा सेक्शन आपल्याला दिलेला आहे. त्यात 39 1 2 3 4 5 6 अशी वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्नचे प्रकार आहेत. तर ते तुम्ही जे रिटर्न भरता त्याला म्हणतात सेल्फ असेसमेंट. म्हणजे स्वतःहून टॅक्स पेअरने स्वतः एखाद्या टॅक्स पिरियड म्हणजे ज्या पिरियडचं रिटर्न भरावं लागतं त्याला टॅक्स पिरियड,
तर टॅक्स पिरियडच्या सेल परचेस किंवा इनवर्ड सप्लाय आउटवर्ड सप्लायची गणती करायची, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आपलं आपण त्याच्याप्रमाणे जीएसटीआर 1 किंवा 3B मध्ये जो असेल, आता 1 येणार नाही आहे 39 मध्ये, 3B येईल अमेंडमेंट प्रमाणे, तर त्याप्रमाणे टॅक्स भरायचा आपण आणि तो भरला टॅक्स की इट इज कॉल्ड सेल टॅक्स. पूर्वीच्या कायद्यात पण हेच होतं आणि त्याला ह्याला कुठे नोटीस येणार नाही काय नाही. जर समजा तुम्हाला 3 किंवा 5 वर्षात कोणती नोटीस नाही आली तर तुम्ही भरलेलं रिटर्न हे सेल पॅसेज समजून तुमच्या ज्या प्रोसिडिंग असतील किंवा इतर गोष्टी त्या डीम टू बी कन्क्लुडेड म्हणजे त्या संपवण्यात आलेल्या आहेत असं कायद्याला गृहीत धरलं जाईल. हे सगळ्यात महत्वाचं. आता सेल पॅसेजमेंट मध्ये तुम्हाला डिस्चार्ज ऑफ टॅक्स करणं गरजेचं. डिस्चार्ज ऑफ टॅक्स म्हणजे काय, रिटर्न टॅक्स भरायचा जो काय असेल तो टॅक्स भरताना काही गोष्टींचा विचार आपण जरूर करूया. जसं सुरुवातीलाच म्हटलं की फक्त लिहिलेलं वाचायचं नाही आपल्याला, तर काय बघायचं, तर यातल्या काही इश्यूज दिसतील आपल्याला, तर त्या इश्यूज सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं. तर डिस्चार्ज ऑफ टॅक्स करताना सगळ्यात महत्वाचं की R1 आणि 3B, जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B हे दोन रिटर्न आपल्याला माहिती आहेत. तर एक कबीर रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक जजमेंट आलेलं होतं केरळाचा, तर मध्य प्रदेश, तर त्या जजमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही R1 भरलेला आहे आणि तो व्यापारी काय करत होता, 3B प्रमाणे टॅक्स भरत होता, बिकॉज ही इज स्टेटिंग दॅट 3B हे रिटर्न नाही. अमेंडमेंट नंतर आली, त्याच्या आधीचा जजमेंट 2020 साली. तर 3B रिटर्न असल्यावर मी काही टॅक्स भरणार नाही, मी काय 3B भरणार नाही असं काही व्यक्तीने सांगून टाकलं. परंतु R1 मध्ये त्यानं त्याची आउटवर्ड सप्लाय हा डिक्लेअर केलेला, तो आउटवर्ड सप्लाय डिक्लेअर केला असल्यामुळे कोर्टाने सांगितलं नाही तू ज्या अर्थी स्वतःची लायबिलिटी डिक्लेअर करतोस त्या अर्थी ते याप्रमाणे टॅक्स भरणं तुझं काम आहे. त्यामुळे जरी आपण R1 हे रिटर्न म्हणलं नाही, इट इज अ स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय आणि रिटर्न इज ऍज पर सेक्शन 39, बट स्टील आपली जबाबदारी आहे की ते जीएसटीआर 1 इज इक्विव्हॅलंट और इक्वल टू जीएसटीआर 3B तो डाटा एक सारखा असणं किंवा करेक्ट असणं हे गरजेचं आहे आणि हे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी R1 भराल त्यावेळी हे आपली आणि हे सेक्शन 75(12) मध्ये एक्सप्लेनेशन तिने ऍड केल्या, त्यात त्यांनी सांगितलं स्पेसिफिकली की सेल पॅसेंजर टॅक्स मध्ये काय मोडतं, shall include the tax payable in respect of all the details of outward supply furnished under section 37. मध्ये तुम्ही आउटवर्ड सप्लायचे जे डिटेल्स भरा 37 मधले त्या सगळ्याचा टॅक्स भरायची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे इनडायरेक्टली त्यांनी ती गोष्ट सेल पॅसेज मध्ये ऍड केली. त्यामुळे ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुढचं महत्वाचं काही गोष्टी बघायच्या झाल्या. आता सेक्शन जे ह्याचे सेक्शन आहेत पेनल्टीचे सेक्शन आहेत पुढं, तर त्या पेनल्टीच्या सेक्शन मध्ये सेक्शन 73(11) मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सेक्शन की नॉन पेमेंट ऑफ सेल पॅसेंजर टॅक्स विदिन 30 days आफ्टर, म्हणजे तुम्ही रिटर्न प्रमाणे जर टॅक्स भरला नाही, म्हणजे फक्त R1 भरला आणि 3B भरला नाही, समजून चालू उदाहरणाला फक्त R1 भरला जीएसटी 3B भरला नाही आणि त्या केसमध्ये असं त्यांची नोटीस आली तुम्हाला किंवा तुम्ही 3B का भरता तर टॅक्स काय पेड करताय आणि ती आल्यानंतर सुद्धा 30 दिवसात तुम्ही जर रिटर्न भरला नाही किंवा टॅक्स भरला नाही तर ते तुम्हाला दंडित करू शकतात, दंड लावू शकतात सेक्शन 73(11) प्रमाणे असा सरळ अर्थ निघतो. पण त्या बाबतीत त्यांनी एक सर्क्युलर काढलं 7650/2018, 31/12/2018 आणि त्यात त्यांनी सांगितलं की जरी 73(11) मध्ये हे बसत असलं तरी सुद्धा ह्या सेक्शन खाली तुम्हाला पेनल्टी लावण्यात येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हरकत नाही की जरी रिटर्न उशीर झाला तरी 73(11) ची पेनल्टी तुम्हाला लागणार नाही. पण त्यांनी सांगितलेलं आहे की तरी सुद्धा तुम्हाला सेक्शन 125 ची जनरल पेनल्टी आहे ती पेनल्टी मात्र लागू शकते, पण 73(11) स्पेसिफिक पेनल्टी लागायचं काय गरज सगळ्यात. पुढचा महत्वाचा आपल्याला विषय नेहमी आढळतो की बाबा इन्स्टॉलमेंट, मला इन्स्टॉलमेंट मिळणार का, की जो काही मी टॅक्स भरणार आहे तो टॅक्स भरायसाठी पैसे नाही येतात. आता आपण आपल्याला माहिती आहे व्हॅट ऍक्ट मध्ये घ्यायचो पूर्वीचे बीएसटी ऍक्ट मध्ये आपण इन्स्टॉलमेंट भरायचो. तर महत्वाची गोष्ट म्हणजे लिगली यू आर नॉट, तुम्हाला कायदेशीररित्या इन्स्टॉलमेंट साठी अर्ज करायची परमिशन नाही. तुम्ही कायदेशीररित्या इन्स्टॉलमेंटला अर्ज करू शकत नाही, तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळणार नाहीत असा नियम आहे स्पेसिफिक सेक्शन 80 मध्ये त्यांनी सांगितलं. परंतु काही
2 राज्यामध्ये केसेस काही झालेले आहेत, त्या केसेस मध्ये त्यांनी हायकोर्टाने इन्स्टॉलमेंट अलाउ केले, डिपेंड्स अपॉन फॅक्ट. पण त्या फॅक्ट मुळे कायदा बदलत नाही. तेव्हा तुम्ही इन रुटीन केसमध्ये तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळणार नाही, पण तशा काही स्पेसिफिक थिंग्स बियॉन्ड युअर कंट्रोल असतील तर इन दॅट केस कोर्टात जाऊन तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळू शकतील. तेव्हा मला किती जरी म्हणायची इच्छा असली की मी हायकोर्ट बोलणार नाही, तरी सुद्धा आपल्याला हायकोर्टचा रेफरन्स घेतलाच पाहिजे. जसं सुरुवातीला सांगितलं मी की कायदा नवीन असल्यामुळे मला ही गोष्ट, आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं समाधान हे जोपर्यंत हायकोर्टापर्यंत जाणार नाही तोपर्यंत मला समाधान सगळ्या 100% गोष्टींचं माझ्या मनासारखं मिळायची शक्यता नाही. त्याचं कारण हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कोर्ट म्हणजे ज्युडिशियल अथॉरिटी, ती दुसरी असते डिपार्टमेंटल अथॉरिटी, त्या क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी, तिसरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी. हे सुद्धा एका जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे. सुदैवाने हा अभ्यास करताना आपल्या ह्या सेमिनारसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा माझा अभ्यास पुन्हा एकदा रिफ्रेश झाला वकिलीच्या बाबतीत. तर आपल्याकडे आहे त्या क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी, दे आर नॉट लीगल अथॉरिटी, त्यामुळे त्यांना काही बंधनं पडतात. दे आर बाउंड बाय द लॉ प्रिस्क्राइब्ड. त्यामुळे जो सीजीएसटी कायदा आहे, कारण तो कायदा त्यांना पॉवर देत असतो, त्यामुळे बियॉन्ड द लॉ जाणं त्यांना काही गोष्टी कठीण पडू शकतो. कारण असे जजमेंट आहेत कोर्टाचे की सर्क्युलर आर बाइंडिंग ऑन डिपार्टमेंटल अथॉरिटीज अँड नॉट ऑन अदर्स. म्हणजे आपण म्हणू शकतो की मला सर्क्युलर बाइंडिंग नाही आहे, डीलरला बाइंडिंग नाही आहे. येस, एक्झॅक्टली आणि परफेक्टली सेम, बट इट इज बाइंडिंग ऑन द डिपार्टमेंटल. प्रत्येक वेळी मी म्हणतो तसंच होईल आणि माझ्या म्हणण्याप्रमाणेच कायदा चालला पाहिजे असं होणं थोडंसं अवघड पडू शकतं. हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय काही गोष्टीत पर्याय नाही. तेव्हा आपल्याला त्याही गोष्टीचा विचार काही ठिकाणी करावा लागेल. असिन अरोमॅटिक वर्सेस असिस्टंट कमिशनर अशी जीएसटी ची केस आहे. 22 फेब्रुवारी 2019 मद्रास हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे. दुसरा केरळ हायकोर्ट. दोन्ही केसमध्ये इन्स्पाइट ऑफ जजमेंट किंवा स्पेसिफिक सेक्शन कोर्टाने त्यांना इन्स्टॉलमेंट मान्य केले. त्यामुळे अशा थोड्याशा वेगळ्या वाटेचा विचार आपल्याला करायला जरूर हवा. पुढचं सेक्शन बघू शकतो प्रोव्हिजनल असेसमेंट. हा पण खूप महत्वाचा सेक्शन आहे प्रोव्हिजनल असेसमेंट. आता प्रोव्हिजनल असेसमेंट म्हणजे असं म्हणू शकतो आपण की एआरचा पिल्लू, ऍडव्हान्स रूलिंग अथॉरिटी जी आहे तीच दुसऱ्या नावानं प्रोव्हिजनल असेसमेंट. त्याची गरज काय आहे? गरज अशासाठी आहे की एखादा व्यवहार, व्यवसाय, उत्पादन किंवा आणि काहीतरी मी तयार करतो, बनवतो, विकतो किंवा मी काहीतरी करणार आहे आणि मला ठरवता येत नाही की ही नक्की वस्तू कोणत्या हेड खाली मोडेल, काय होईल, ह्याला रेट ऑफ टॅक्स किती आहे किंवा ह्याची टॅक्स लायबिलिटी किती आहे आणि ह्याची व्हॅल्यू किती होऊ शकेल, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑब्विसली किती होऊ शकेल, कशावर टॅक्स भरायचा नाही, ह्या गोष्टी जर मला कळत नसतील तर ऑब्विसली मला प्रोव्हिजनल असेसमेंटसाठी अर्ज करता येऊ शकतो. तर ह्याच्यात तुम्ही जीएसटी ASMT 01 या फॉर्म मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं, त्यांना विनंती करायची की माझी प्रोव्हिजनल असेसमेंट तुम्ही ह्या गोष्टीसाठी करा, मला कळत नाहीये किती टॅक्स, किती दराने टॅक्स भरायचा किंवा हे किती रुपयावर मी टॅक्स भरला पाहिजे, सर्व्हिस किंवा पुढची व्हॅल्यू किती आहे हे मला कळत नाहीये. असं मी जर त्यांना विनंती केली तर ते जीएसटी ASMT 2 मध्ये मला नोटीस काढतील. त्याचं उत्तर जर काय असेल तर ती ASMT 3 मध्ये द्यायचं आणि त्यानंतर 90 दिवस म्हणजे मी अर्ज केलेल्या तारखेपासून 90 दिवसाच्या त्याचं उत्तर त्यांना देणं क्रमप्राप्त आहे किंवा त्याची प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर ते पास करू शकतात. इथं कायद्यातच शब्द आहे प्रोव्हिजनल असेसमेंट, ही फायनल नाही. त्यामुळे प्रोव्हिजनल असेसमेंट ऑर्डर पास करून दिले की ज्यात ते सांगतील की तुमच्या वस्तूला इतका किंवा सेवेला एवढा टॅक्स लागेल, इतक्या दराने टॅक्स लागेल किंवा एवढ्या रुपयावर तुम्ही अशा पद्धतीने टॅक्स भरला पाहिजे हे ते सांगू शकतात आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्याचं पेमेंट तुम्ही करू शकता. आता पुढचा महत्वाचा विषय असा आहे की ह्या जो मी टॅक्स भरणार आहे तो टॅक्स भरताना त्याच्या 25% इतका बॉन्ड त्यांना द्यावा लागतो किंवा नंतर पुढे काय कमिशन झालं तर तो राहिलेला टॅक्स पण मी भरायला पात्र आहे आणि तो ASMT 5 मध्ये द्यायचा. त्यानंतर फायनल असेसमेंट साठी नोटीस ऑब्विसली प्रोव्हिजनल आहे तर ते फायनल केलं पाहिजे. मला नोटीस येऊ शकते, त्यानंतर मी माझं म्हणणं त्यांना जे काही असेल ते मांडायचं आणि प्रोव्हिजनल असेसमेंट पास झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुमची फायनल असेसमेंट ऑर्डर पास होणार. म्हणजे जास्तीत जास्त 9 महिन्यांच्या काळात
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निकाल लागून मिळू शकतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा सेक्शन महत्वाचा आहे. माझं पर्सनल मत विचाराल, येस तुम्ही बिंदास सेक्शन खाली जाऊ शकता. ह्याने ऍटलीस्ट एवढं तरी होतं की किमान तुमचा दंड व्याजाची तरतूद व्याज लागणार अशाचा भाग नाहीये, पण किमान दंड लागणार नाही आणि तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर उत्तर त्यांच्याकडून येणार. हा, आपल्या बाजूला किती निर्णय लागतील, आपल्या विरुद्ध किती लागतील हा पुढचा विषय आहे. अदरवाईज एआर ला तुम्ही जाता. आता एआर मध्ये त्याच्यात फरक काय तर आहे, फरक काही एआर मध्ये त्याच्यात सगळ्यात महत्वाचं एआर मध्ये फीज लागते, हे फुकट आहे, ह्याला काय फी लागत नाही, काय नाही. दुसरं ऑब्व्हियसली एआर चा स्कोप वायडर आहे. एआर मध्ये ट्रिपल एआर ला अपील करायचं किंवा हायकोर्टाचं रीट करावं लागतं. इथं मात्र नाही, जसं रेग्युलर ऑर्डर पास होते तुम्ही डिपार्टमेंटल अपील तुम्ही रेग्युलर करू शकता. हा एक दुसरा ह्या गोष्टीचा फायदा आहे. आता जसं तुम्हाला म्हटलं मी की 9 महिन्यात ऑर्डर पास होईल, परंतु तर काही स्पेसिफिक सिच्युएशन असतील तर जॉईंट कमिशनर किंवा ऍडिशनल कमिशनर 6 महिन्यापर्यंत मुदत वाढवू शकतो किंवा कमिशनर स्वतः 4 वर्षापर्यंत मुदत त्याची वाढवू शकतो. पण तशा सिच्युएशन्स आल्या पाहिजेत, सॉरी बाय रायटिंग त्यांनी लिहिल्या पाहिजेत आणि तसं लिहून त्यांनी मुदत वाढवली पाहिजे. इट इज पॉसिबल. समजा फायनल असेसमेंट ऑर्डर झाली आणि त्यात असं दिसलं की मला काही टॅक्स अजून भरावा, म्हणजे पूर्वी जो भरलाय त्याच्यापेक्षा काही भरणं गरजेचं आहे जास्त, तर तो शिल्लक जो टॅक्स आहे तो मला भरणं गरजेचं आहे. तुम्हाला व्याजासकट भरलं पाहिजे, त्याला व्याज लागेल 18%, 24% नाही. आणि हे 18% व्याज केव्हापासून, असेसमेंटच्या तारखेपासून नाही, माझी मूळचीच विक्री किंवा सेवा ज्यावेळी दिलेली आहे तेव्हापासूनच व्याज भरावं लागेल. मला रिफंड असेल, ऑब्व्हियसली एक्सेस पैसे असतील तर मला रिफंड मिळतील, त्याला मला 6%, जसं मगाशी म्हटलं ज्याच्या हातात काठी त्याची उंच, मला लावताना 18% लावणार, देताना मला 6% व्याजाने माझे पैसे मला परत देतील. असेसमेंट ऑर्डर झाली फायनल की मी 8 मध्ये अर्ज करायचा, 7 वर्किंग डेज मध्ये माझी सिक्युरिटी किंवा बॉन्ड मला क्लिअर होऊन मिळू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता कोण म्हणतील ह्याला की पायावर ही प्रोव्हिजन म्हणजे पायावर दगड मारून घेण्याचं, पण आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत पायावर दगड मारून घेणं आदित्य. येस सर. नाही, कनेक्शन लॉस्ट असा मेसेज आला मला. तुमचा व्हिडिओ फ्रीज झाला सर, कदाचित तुमचा इंटरनेटचा स्पीड कमी झाला असेल, पण स्लाइड दिसतंय आणि आवाज येतोय. ओके ओके ओके, थँक्यू. अमोलजी, what you can do is video off Yes. करू शकतो. व्हिडिओ ऑफ करू का? हा या आता ओके, बंद झाला का? हा ऐकू येतं. येस, व्हिडिओ बंद झाला. झाला. हो हो, व्हिडिओ नाही, परत चालू झाला आता तुमचा व्हिडिओ. ठीक आहे, ऑडिबल आहे ना? आहे आहे. येस येस, थँक्यू. तर पुढचा जो विषय आहे की स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स. त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे की व्हॉट इज द करेक्टनेस ऑफ रिटर्न मे व्हेरीफाईड बाय द प्रॉपर ऑफिसर. आता हे लक्षात घ्यायला पाहिजे, सगळीकडे प्रॉपर ऑफिसर हे शब्द आहे, त्यामुळे प्रॉपर ऑफिसर मे व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ रिटर्न. तर आता व्हॉट इज मीन बाय करेक्टनेस हे सगळ्यात महत्वाचं. आता करेक्टनेस कशाला म्हणायचं, तर त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की काही गोष्टी मी भरलेलं रिटर्न करेक्ट आहे किंवा नाही, इट मस्ट बी करेक्ट अँड कम्प्लीट इन ऑल सेन्स, लीगली करेक्ट, कन्फर्म्ड बाय करेक्टनेस कॅन बी कन्फर्म्ड बाय ट्रूथ और फॅक्ट, फ्री फ्रॉम एरर आणि अॅक्युरसी. असे 5 मुद्दे सांगितले की हे असेल तुम्ही भरलेलं रिटर्न किंवा करेक्ट असं धरलं जातं, हे त्यांनी सांगितलं. आता समजा डिस्क्रिपन्सी काही सापडली, चूक सापडली, तर ते तुम्हाला ASMT 10 मध्ये नोटीस पाठवतील. ती नोटीस तुम्हाला आली की 30 दिवसांच्या आत तुम्ही त्याचा रिप्लाय द्यायचा आहे.
चूक मान्य असेल पैसे भरा, ती चूक दुरुस्त करा, विषय संपला, ज्याला क्लिअर झाला. आणि ते पैसे भरताना आपण DRC 3 मध्ये भरायचे. रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी असतील तर ते तुम्हाला AS 12 मध्ये कळवतील. सॅटिस्फॅक्टरी नसतील तर ऑर्डर पास होत नाही. बिकॉज दिस इज स्क्रुटिनी ऑफ रिटर्न. तो इट इज अ फॉर्म. हे जरी असेसमेंटचा प्रकार असला तरी सुद्धा हे स्क्रुटिनी ऑफ रिटर्न आहे. त्यामुळे ह्याच्यात कोणती ऑर्डर पास होणार नाही. ते सेक्शन 65, 66 किंवा 67 खाली प्रोसीड करू शकतील. म्हणजे ते तुमचं ऑडिटला नोटीस पाठवतील किंवा पुढच्या कारवाई करू शकतील. ह्याच्यात टॅक्स लायबिलिटी डिटरमाइन होत नाही तुमची. हे सगळ्यात महत्वाचं. इतर सेक्शन खाली त्यांना जावं लागतं. ह्या डायरेक्ट कोणती ऑर्डर पास होणार नाही. आता अडचणीचा भाग असा आहे की रिटर्न करेक्शन कसं करणार. आपली चर्चा नेहमी होती की मला रिवाइज रिटर्न भरण्याची परमिशन नाही, मग मी करेक्शन कशी करणार मध्ये. तर लिहून घ्या सर्क्युलर नंबर 26/26/2017 एक रिटर्न आहे. तारीख आहे 29/12/2017. 4 नंबर पॅराग्राफ त्याने दिलेला आहे की GST 3B भरला तुम्ही आणि त्यात काही चूक सापडली तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या रिटर्न मध्ये जरी ते निगेटिव्ह फिगर घेतले नाही तरी पुढच्या महिन्याच्या रिटर्न मध्ये एवढ्या फिगर ऍडजस्ट करा. त्या महिन्यात झालेला आहे तर त्याच्या पुढच्या महिन्यात करा, त्याच्या पुढच्या महिन्यात करा. तसंच मल्टिपल मंथ मध्ये तुम्ही करू शकता ऍडजस्टमेंट. तसंच GSTR 1 मध्ये सुद्धा ही तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. असं त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे सर्क्युलर नंबर 26/2017 मध्ये. त्यामुळे आपल्याला या गोष्टी टेन्शन घ्यायचं कारण नाही की बाबा असं कसं. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की करस्पॉन्डन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट जी तुम्ही डिपार्टमेंटला द्याल, आयदर इन द फॉर्म ऑफ मेल कराल, रायटिंग मध्ये द्याल. रायटिंग मध्ये त्याची भानगड पडू नका, सरळ ईमेल करायचा, त्याची कॉपी काढून तुमच्या रेकॉर्डवर ठेवून टाकायची, ती व्हॅलिड होते. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जरी कॉपी दिली तुम्ही प्रत्येक गोष्टीचे स्क्रीनशॉट काढा, ते जोडून देऊन त्याच्यावर सही शिक्का घ्या, पोस्ट घ्या, तुमच्याकडे एव्हिडन्स क्रिएट करा. हे खूप महत्वाचं आहे. एव्हिडन्स क्रिएट करा. एव्हिडन्स क्रिएट नाही केला तर आपल्याला पुढे अडचण येऊ शकते. आता स्क्रुटिनी ऑफ रिटर्न म्हणताना इश्यू त्यात काय येऊ शकतो. येस अमोल सर, आदित्य. हा, थोडा आवाज बारीक येतोय असं बऱ्याच लोकांचा फीडबॅक आला. थोडा माईक ऍडजस्ट करता येईल का आपल्याला? येस. ओके. आता हो सर, चांगलं, थँक्यू. ओके. तर ह्याच्यात इश्यू काय येऊ शकतो. तर इश्यू असा आहे की हा जो सेक्शन 61 आपण बघतो 61(3) आणि आपण रिटर्न भरणार आहे ते सेक्शन 49 मध्ये. तर अडचण अशी आहे की मला जरी इच्छा असते करायची, रिटर्न दुरुस्त करायचं आहे मला, पण माझी 70 महिन्याची मुदत संपलेली आहे, मला रिटर्न दुरुस्त करता येत नाही, पुढच्या वर्षी जाणार. आता हा खुलासा सर्क्युलर मध्ये कुठेही त्यांनी केलेला नाहीये. हा खुलासा सर्क्युलर मध्ये केला नसल्यामुळं मी त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो का असा एक विषय येऊ शकतो. माझं मत आहे येस, शकतो. दुसरी गोष्ट सेक्शन 49 प्रमाणे जरी रिटर्न भरले तरी माझी सेल्फ असेसमेंट कंप्लीट झाली आणि माझा चान्स गेला असा अर्थ नाही. तुम्ही सेक्शन 44 खाली अॅन्युअल रिटर्न भरू शकता. त्या अॅन्युअल रिटर्न मध्ये तुम्हाला सोय सवलत आहे की जेणेकरून तुम्ही पुन्हा राहिलेल्या चुकांची दुरुस्ती त्यात करू शकता. अर्थात त्याला काही मर्यादा आहे पण त्याला इलाज नाही. बट ऑब्विसली तुम्ही त्याप्रमाणे पुढे जाऊ शकता. पुढचं सेक्शन आहे फेल्युअर टू फाईल रिटर्न. असेसमेंट अशा व्यक्तीचे करायचे की जे GST रिटर्न त्यांनी भरलेलं नाही आहे. आता रिटर्न त्यांनी 2 प्रकारचे सांगितलेलं आहे. एक सेक्शन 39 म्हणजे 3B किंवा इतर रिटर्न असतील आणि सेक्शन 45 म्हणजे लास्ट फायनल रिटर्न जे म्हणतो आपण. नंबर कॅन्सल केलं तर 3 महिन्याचे रिटर्न असतं. फायनल रिटर्न 10 मध्ये GST 10 ते रिटर्न. ह्या 2 रिटर्न साठी प्रोव्हिजन लागू आहे. R1 किंवा इतर गोष्टीसाठी लागू नाही. आता 46 सेक्शन खाली नोटीस तुम्हाला येऊ शकते. ती नोटीस आल्यानंतर 15 दिवसात तुम्हाला रिटर्न करायचं. 15 दिवसात रिटर्न नाही भरलं तर ते तुमची असेसमेंट ऑर्डर पास होऊ शकते. आता ह्यासाठी त्यांना वेळ आहे, त्याचा कंप्लाय करायचा. कंप्लाय केला तो कंप्लाय मान्य झाला, तुम्ही रिटर्न भरून टाका. रिटर्न भरलं केस क्लोज होईल. नाही झालं तर 30 दिवसात नाही भरला कंप्लाय तर ऑर्डर पास होऊ शकेल. त्यानंतर ऑर्डर पास झाल्यानंतर जरी 30 दिवसात रिटर्न भरलं तरी ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. तुम्हाला डिपार्टमेंटकडे जायची गरज नाही. पूर्वीच्या कायद्यात सुद्धा युनिलॅटरल असेसमेंट होतं सेक्शन 23(1). हा सेम सेक्शन 65 आहे की तुमचं ऑर्डर रिटर्न न भरल्यामुळे ऑर्डर पास झाली तर 3 दिवसाच्या आत तुम्ही जर रिटर्न भरलं
विथ इंटरेस्ट पेनल्टी. इंटरेस्ट लेट फी लागेल, पेनल्टी नाही. तर तुमचं झालेली असेसमेंट ऑर्डर आपोआप कॅन्सल होईल. आणि भलेही आता ह्यात इश्यू असा येऊ शकतो की समजा ऑर्डर पास होताना त्यांनी जास्ती रकमेने तुमची ऑर्डर पास झाली, तर 10 लाख रुपये भरायचे आणि माझी ऑर्डर पास झाली आता मला भरायला येतात 7 लाख, तर असं चालेल का? येस, जर तुमच्याकडे प्रॉपर एव्हिडन्सेस आणि इतर गोष्टी असतील आणि तुम्ही जर करेक्ट बुक रिटर्न भरत असाल तर ही गोष्ट तुम्हाला परमिसिबल आहे, की जेणेकरून तुम्ही जरी लायबिलिटी कमी झाली तरी हरकत नाही. आता पुढचं त्यात असं काही सांगितलं, सर्क्युलरचा रेफरन्स मी खाली दिला 129 नंबरचा सर्क्युलर. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ऑफिसरला पॉवर्स आहेत, ह्याचा अर्थ त्यांनी काही पण ऑर्डर पास करायचे का नाही. एक स्पायडरमॅन मधले टॅगलाईन आहे फिल्मची, त्या तर ते मी नेहमी म्हणतो की पॉवर ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्याकडे ताकद येते, ती ताकद नुसती कधी येते तशी त्याच्यावर तेवढी जबाबदारी सुद्धा जास्त येते. तसे ऑफिसर म्हणून तुमच्याकडे ज्यावेळी पॉवर एखादी येते त्यावेळी तेवढीच मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली असते. आणि त्यात त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे, कदाचित त्या गोष्टी पाया गेल्या नसतील त्यामुळे त्याला सर्क्युलर काढायची वेळ आहे 2019 मध्ये. तर त्यात त्यांनी स्पेसिफिक सांगितलं सर्क्युलर मध्ये की आउटवर्ड सप्लाय जो जीएसच्या मध्ये दिलेला असेल तो तुम्ही कन्सिडर करा. 2A मधला तो पॉप्युलेट परचेसेस कन्सिडर करा. ईवे बिलची इन्फॉर्मेशन गोळा करा. तसंच इतर सोर्स सेक्शन 71 किंवा इन्स्पेक्शन असेल ते तुम्ही रेकॉर्ड घ्या. फक्त हेच नाही तर इन्कम टॅक्स पोर्टल, आरओसी पोर्टल, बँक अकाउंट स्टेटमेंटचा टर्नओव्हर, ह्या सगळ्या गोष्टी घ्या आणि त्या आधारे तुम्ही ऑर्डर पास करा असं स्पेसिफिक सर्क्युलर मध्ये सांगितलंय. मग जर तुमच्याकडे कोण एक्झॉर्बिटंट ऑर्डर पास केली असेल तर 100% ऑर्डर चुकीची आहे आणि तुम्ही प्रॉपर रिटर्न भरलं ते भले किती कमी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाता येऊ शकतं. काही त्याला कुठेही अडचण नाही आणि लिगल कुठेही बार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ऑब्विसली ऑर्डर पास केली, तुम्हाला रिटर्न भरता नाही आलं तर ती ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही अपील करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं. आता ह्या एक SYP ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून नोटीस आहे. ह्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मुदत जी 30 दिवसाची असते ती 30 दिवसाची मुदत होती, त्या मुदत तीपर्यंत सुद्धा तो ऑफिसर थांबला नाही. गडबड करून त्यानं आधीच ऑर्डर पास करून टाकली. रिटर्न भरायची जी मुदत असते वाटवण्यात, तर त्याविरुद्ध हायकोर्टात रीट दाखल झाला. कोर्टाने ओरडून त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जो काही वेळ दिला असेल तो वेळ प्रॉपर थोडा पाळला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मनमानी करून उपयोग नाही आहे. तर प्रॅक्टिकल लेवलला आपल्याला ह्या गोष्टींचा विचार नक्कीच करता येतो की काही तुमचा टर्नओव्हर आणि एक्झॉर्बिटंट ऑर्डर पास झाले तर 100% ऑर्डर चुकीचे आहे. तुमच्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर, ईव्हीएलच्या पोर्टलवर सगळ्या गोष्टींची खातरजमा करून मग ऑफिससाठी ऑर्डर पास करायची. ऑर्डर पास करणं इतकं सोपं काम नक्कीच आहे आणि ही ऑर्डर मात्र तुमची 5 वर्षाच्या आत केली पाहिजे. केव्हापासून म्हणजे 12-5-60 त्याला 60 महिने आहेत असं म्हणू नका. अॅन्युअल रिटर्नच्या ड्यू डेट पासून 5 वर्ष पुढे. मग आता 19-20ची अॅन्युअल रिटर्नची ड्यू डेट आता 31 जानेवारीला आय थिंक संपली. तर 31 जानेवारी नंतर जो काही पुढं 5 वर्ष दुवा येते त्या दृष्टीने विचार करावा लागेल आपल्याला की एक्सटेंडेड गोष्टींचा तोटा आपल्याला पुढे सुद्धा होतो. पुढची अनरेस्टेड पर्सनची असेसमेंट सेक्शन जुन्या कायद्यातल्या सेक्शन 23च्या राहतात सेक्शन 63 आहे. तर ह्याची गरज काय आहे? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ऍप्लिकेबिलिटी ऑफ दिस सेक्शन किंवा जे म्हणण्याची गरज आहे की तुम्ही नंबर घ्यायला पात्र आहे आणि तरी तुम्ही नंबर घेतले, रजिस्ट्रेशन केलेलं नाही. या शेवटी तुमचा टॅक्स वसूल कसा करायचा? किंवा दुसरी सिच्युएशन त्यांनी सांगितलं कायद्यात की तुम्ही नंबर घ्यायला पात्र आहात, सॉरी नंबर आहे, तो नंबर तुम्ही रिटर्न न भरल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणाने डिपार्टमेंटने रद्द केलेला आहे आणि तो रद्द केलेला आणि रद्द केल्यास तसं तुम्ही पुढे बिझनेस करत राहिला, तुमची लायबिलिटी येते, तुम्हाला नंबर काढला पाहिजे आणि तरी नंबर घेतला नाही तरी सुद्धा हा सेक्शन तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. प्रॉपर ऑफिसर बेस्ट जजमेंट असेल पास करू शकतो. 5 वर्षाची मुदत आहे ह्याला 100 ऑब्विसली. ह्या प्रत्येक ठिकाणी समरी ऑफ नोटीस किंवा समरी ऑफ ऑर्डर DRC 1 to 7 अशा फॉर्म मध्ये अपलोड करायचा इश्यू आहे. आता ह्यात जे सांगितलेले ह्यात मगाशी काय सांगितलं त्यांनी की तुम्ही आरओसीचे पोर्टल तपासा, इन्कम टॅक्सचे डिटेल तपासा, बँक अकाउंट चेक करा, ईव्ही बिलाचा डाटा बघा, GST 2A R1 हे सगळं बघा.
आणि त्यांचं घ्या. इथं सांगितलेलं नाही आहे काहीही. मग याचा अर्थ असा आहे का की इथं काही न बघता ऑर्डर पास करायची असा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तो व्यापारी रजिस्टर्ड नसल्यामुळं, नोंदणीकृत नसल्यामुळं हा डाटा त्याचा कदाचित अवेलेबल असण्याची शक्यता नाही आहे, त्यामुळे त्याने हे सांगितलेलं आहे. परंतु स्पायडरमॅनचा तत्व नेहमी लक्षात ठेवायचं, पॉवर ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे जरी तुम्हाला ऑर्डर पास करायची असली तरी सुद्धा ह्या गोष्टींची खातरजमा करणं गरजेचं आहे की मी काही एक्झॉर्बिटंट ऑर्डर पास करत नाही आहे, या गोष्टी बघितल्या. पुढचं सेक्शन आहे, यातल्या काही गोष्टी आपण स्ट्रेसच्या बघितल्या. असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन. आता सेक्शन 64 इथं चुकून 63 लिहिले मी, स्क्रीनवर दिसतंय तिथे. ऍक्च्युअली समरी असेसमेंट इन सर्टन स्पेशल केसेस ही एक स्पेशल प्रोव्हिजन आहे आणि हीच प्रोव्हिजन यासाठी की तुम्ही कुठं टॅक्सची चोरी करू नये, ह्यासाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. तर ह्या ठिकाणी उगाचच कोणाला ऑर्डर पास केल्याचं करता येत नाही. तुमच्याकडे प्रॉपर एव्हिडन्स असला पाहिजे. तो एव्हिडन्स असा असला पाहिजे की सफिशियंट असला पाहिजे की समोरचा माणूस टॅक्सची चोरी करायला लागलाय आणि ती चोरी आम्हाला पकडायची. त्यासाठी त्याला नोटीस न पाठवता आम्ही डायरेक्ट असेसमेंट ऑर्डर त्याची एन्क्वायरी करायची, डायरेक्ट ऑर्डर पास करून पाठवू शकतो की जेणेकरून गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू प्रोटेक्ट. हा ह्याच्यातला महत्वाचा विषय. त्यामुळे टू प्रोटेक्ट द रेव्हेन्यू ऑफ गव्हर्नमेंट हे याचं ब्रीफ आहे. त्यासाठी या सेक्शन खाली मला ऑर्डर पास करता येते. ऑब्विसली ह्याच्यासाठी जॉईंट कमिशनर किंवा ऍडिशनल कमिशनरची पूर्ण परमिशन आवश्यक आहे. माझी मोठं ऑर्डर पास केल्यासोबत नाही, मला त्यांची प्रायर परमिशन परवानगी मागणं गरजेचं आहे. ती परमिशन घेऊन मी ऑर्डर पास करू शकतो. ऑर्डर पास केल्यानंतर ज्याच्या विरुद्ध ऑर्डर पास केल्या तो ही ऑर्डर रद्द करा आणि हे चुकीचं आहे किंवा जे काय असेल त्याला सांगायचं त्याचं म्हणणं 3 दिवसाच्या मांडू शकतो. ते जर त्यांना पटलं तर ऑर्डर रद्द होऊ शकते किंवा जॉईंट कमिशनरला किंवा ऍडिशनल कमिशनरला असं वाटलं की ही ऑर्डर चुकीची केली आहे ह्या ऑफिसरने, ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरने, तरी सुद्धा ते अपोल होऊन ही ऑर्डर कॅन्सल करू शकतो. म्हणजे त्याला प्रत्येक आपण ऍप्लिकेशन करायची गरज आहे अशा भाग नाही. आता ह्या सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचं एक लक्षात घेण्याजोगा भाग असा की ही ITC साठी ऑर्डर पास करता येत नाही. फक्त आउटवर्ड सप्लाय, लायबिलिटी पर्टेन्स टू सप्लाय ऑफ गुड्स, ह्यासाठी ऑर्डर पास करता येते. म्हणजे ITC चुकीचा घेतला किंवा काय घेतला ऑर्डर पास करता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. दुसरं त्याने सांगितलं की एव्हिडन्स असला पाहिजे. आता एव्हिडन्स म्हणजे काय असतं सेक्शन 14. तर त्यात सांगितलं की एव्हिडन्स म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 3 ह्याप्रमाणे एव्हिडन्स असला पाहिजे. तर त्या सेक्शन 3 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एव्हिडन्स की एव्हिडन्स मीन्स ऑल स्टेटमेंट विच द कोर्ट परमिट्स. आदित्य, इज इट ओके? हो सर, काही प्रॉब्लेम नाही. हो. एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 3 मध्ये सांगितलं की ऑल स्टेटमेंट्स विच द कोर्ट परमिट्स ऑर रिक्वायर्स टू बी मेड बिफोर इट बाय विटनेस किंवा ऑल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्यूस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, ह्या गोष्टींना त्यांनी एव्हिडन्स म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे असा एव्हिडन्स जो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तो एव्हिडन्सच एव्हिडन्स आहे. तसा प्रॉपर एव्हिडन्स तुमच्याकडे जर असला तरच तुम्ही ऑर्डर पास ह्या प्रायर परमिशन घेऊन ऑर्डर पास करू शकता. अदरवाईज तुम्हाला ऑर्डर पास करायची परमिशन नाही. आता ह्या झाल्या असेसमेंटच्या तरतुदी. सगळ्यात ज्या 5-6 गोष्टी बघितल्या त्या तुमच्या असं लक्षात आलं असेल की ह्या पूर्वी जशी करायची जे कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा एक्झॉस्टिव्ह असेसमेंट अशी कोणती असेसमेंट नाही. ह्या सगळ्या 23/5 सारख्या IPA सारख्या किंवा स्पेसिफिक विषयांच्या सारख्या असेसमेंट्स आहेत. आय थिंक असेसमेंट ह्या विषयातली जर कोणाला शंका असेल तर आता घ्यायची का शेवटी घ्यायची एकदम, म्हणजे आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. आता जरी कोणाला शंका असतील काय विचारल्या ऑर्गनायझर तर शेवटी घेऊया आपण. चॅट बॉक्स मध्ये पार्टिसिपंट काही असतील डाऊट्स तर ते पोस्ट करतील. ओके, ठीक आहे. कोणाही शंका असतील तर पोस्ट करा, आपण एकत्रित शंका सगळ्या निरसन करूया. येस. पुढचा आणि अतिशय महत्वाचा विषय डिमांड अँड रिकव्हरी. आता डिमांड अँड रिकव्हरी मध्ये तुम्ही म्हणणार ऍडज्युडिकेशनचा काय संबंध? तर असेसमेंटचाच पुढचा भाग आहे ऍडज्युडिकेशन, की जो ह्या की मी असेसमेंट मध्ये लायबिलिटी डिटरमाइन केली फक्त
सगळ्या गोष्टींची पूर्तता नाही. त्यात फक्त एक 5 सेक्शन दिले त्यांनी की जे तुम्ही करू शकता, असं कराल, हे कराल, वगैरे वगैरे, फलाना सगळं सांगितलेलं आहे. पण त्याला किंवा वस्तूची कशी करायची, इतर काही गोष्टींची हे कशी करायची, तर त्यासाठी त्यांनी डिमांड रिकव्हरी हा सेक्शन घातला. आता हा सगळ्यात माझ्या मते सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आणि महत्वाचा विषय. दुसरं रिकव्हरी प्रोव्हिजन तर आपण खूप वेळा बघत नाही, ते डिपार्टमेंटचं काम आहे, डिपार्टमेंट बघतील असं म्हणून आपण खूप वेळा तिकडं दुर्लक्ष करतो. पण आणि खरं मी आता इतकं मायन्युटली वाचून होतं, पण ह्या सेमिनारच्या निमित्तानं तरतुदी मायन्युटली वाचल्या गेल्या, सगळ्या त्याच्यावर अभ्यास झाला आणि असं लक्षात आलं की आपल्या क्लायंटचं रक्षण आपण करू शकतो, त्या जर तरतुदी प्रॉपर फॉलो डिपार्टमेंट करतं की नाही हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी ह्या तरतुदी आपल्याला अभ्यास करणं शिकणं गरजेचं आहे. आता हे सेक्शन 73 आणि 74 कशासाठी आहे, तर डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड और शॉर्ट पेड और इररेग्युलर रिफंडेड. त्यांनी सांगितलं की तुम्ही टॅक्स भरलेला नाही, कमी भरलाय, चुकीचा रिफंड घेतलेला आहे, चुकीचा ITC क्लेम केलेला आहे, एक जागा ITC क्लेम केलेला आहे, असे सगळे जे काही चित्रविचित्र प्रकार की ज्यामुळे तुम्हाला पैसे कमी भरावे लागले टॅक्सचे, अशा सगळ्या गोष्टी असतील तर ह्या 73 किंवा 74 असे 2 सेक्शन आहेत. त्या 2 सेक्शन खाली घ्या. दोन्हीच्या तरतुदी बऱ्यापैकी एकसारखी आहेत. त्यामुळे एका 73च्या तरतुदीपैकी 74 आपण फास्ट जाऊ शकतो. तर 73 आणि 74च्या तरतुदीमध्ये फरक काय, एकच आणि सगळ्यात मोठा फरक असा आहे की 73च्या तरतुदी सारा व्हॉलंटरी बेस अशा तरतुदी की ठीक आहे आपला आपण करू शकतो किंवा त्या क्रिमिनल नेचरच्या नाही, ऑफेन्सिव्ह नाही. इन्स्टिड ऑफ 74च्या त्या सगळ्या ऑफेन्सिव्ह. त्याचं कारण त्यात शब्द असे होते की नोईंगली, मुद्दामून माहित असून ते टॅक्स कमी भरला, चुकीचा भरला, रिफंड मुद्दामून घेतला, अशा ज्या तरतुदी आहेत नोईंगली किंवा विलफुल फ्रॉड हे शब्द 74 मध्ये वापरले. त्यामुळे 74 वर आपल्याला जास्त भर दिला पाहिजे आणि ते जास्त महत्त्वाचं. जसं मी तुम्हाला सांगितलं 73 मध्ये तर सेल्फ कम्प्लायन्स वर 73 मध्ये भर दिला, तसंच प्रॉम्प्ट सबमिशन. काय लोकांना सवय काय असते की निवांत बघू आपण, हे करत जाऊ, मुदती घेत जाऊ, बघू पुढं, पण अशी पद्धत बदलावी लागते. अशा पद्धतीची अडचण नक्की येऊ शकेल. आता ह्या सेक्शनला जायच्या आधी 1-2 मिनिटं वेगळ्या अशा विषयावर जाऊया आपण की इथं इंटरप्रिटेशनचा इम्पॉर्टन्स खूप आहे. त्याचं कारण हे सगळे सेक्शन आहेत ते पिनल स्वरूपाचे सेक्शन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हे करणं गरजेचं आहे. कायदा वाचताना नेहमी त्याचा सरळ अर्थ कधी काढायचा नसतो, वाकडा अर्थ काढा असं नाहीये, पण कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे, त्याचं भाषांतर करून उपयोग नाही, त्यातनं अर्थ काढला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येक प्रोव्हिजन वाचताना मायन्युटली वाचली पाहिजे. कुठं मे हे शब्द वापरले, कुठं शॅल वापरले, कुठं कॉमा आहे, कुठं अँड ऑर वापरलेला आहे. त्याचं कारण हा आपण म्हणतो की मेन्स रिया, गिल्टी माइंड, विलफुल मिसस्टेटमेंट, सप्रेशन ऑफ फॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा तो सेक्शन वाचून आपल्याला त्या ठरवावे लागतील की त्याला किंमत आहे किंवा नाही. प्रत्येक सेक्शन मध्ये मेन्स रियाला काय थारा आहेच असं नाही. खूप सारे सेक्शन स्ट्रिक्ट आहेत की ज्यात मेन्स रियाला काही सुद्धा थारा नाही. आता पेइंग ऑफ टॅक्स ह्यात मेन्स रिया काय असतो, काय नाही, मी रिटर्न भरलं किंवा रिटर्न भरलं, टॅक्स भरलाच नाही, ह्यात काय मेन्स रिया, काय मेन्स रिया. तर सेक्शन 73-74 मध्ये ज्या काय गोष्टी दिल्यात किंवा ऑफेन्सेस 122 पासून 129 पर्यंत 31 पर्यंत, तर त्यात खूप साऱ्या ठिकाणी प्रत्येक वेळी मेन्स रिया लागेलच असं नाही आणि लाईन लागणार असं पण नाहीये. त्यामुळे काय आहे मेन्स रिया हे पण बघावं लागेल, काय नाही हे पण बघावं लागेल. त्यामुळे इंटरप्रिटेशन आपल्याला खूप मायन्युटली केलं पाहिजे. त्यामुळं हे महत्व. दुसरं SCN शो कॉज नोटीस. परवाच शेठ सरांचा लेक्चर पुण्याला झाला, अतिशय सुंदर लेक्चर झालं ते. तर शो कॉज नोटीसच्या सेक्शन मध्ये पहिला ऍप्लिकेबल हा सेक्शन कोणाला ऍप्लिकेबल आहे, तर जिथं अदर दॅन फ्रॉड की तुम्ही टॅक्स कमी भरलाय, रिफंड चुकवून घेतलाय आणि काय झालेलं आहे तुम्हाला पैसे भरायला निघतात, अशा ठिकाणी हा सेक्शन ऍप्लिकेबल आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट आहे शोकॉज शाल म्हणलेला आहे. शोकॉज नोटीस ही काढलीच पाहिजे. मग फक्त शोकॉज नोटीस म्हणजे काय, तर फक्त कम्युनिकेशन
म्हणजे किंवा एखादं लेटर पाठवलं, पत्र पाठवलं, ईमेल केला, ह्याला शो कॉज नोटीस म्हणायची नाही. रिमेंबर, प्रॅक्टिकल वेने सांगतो तुम्हाला, फक्त एखादं पत्र पाठवलं किंवा ईमेल आला याच्यावर तुम्हाला शो कॉज आली असं नाही. शो कॉजला 73 आणि 74 मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे शब्द पक्के लक्षात ठेवा, अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की शो कॉज शुड बी स्पेसिफिक. तुम्हाला जी शो कॉज नोटीस येणार आहे त्या शो कॉज नोटीस मध्ये टॅक्स किती भरायचा आहे, इंटरेस्ट किती भरायचा आहे, पेनल्टी किती भरायची आहे, त्याची क्वांटम हा स्पेसिफिक क्वांटिफाय केला पाहिजे. हा टॅक्स कोणत्या आधारावर तुम्हाला भरला काढलेला आहे, त्याचे रिझन्स, त्याची ग्राउंड, त्याची कारण मीमांसा दिली पाहिजे. त्याशिवाय पुढे गाडी जाणार नाही. त्यामुळे शोकॉज नोटीसला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शोकॉज नोटीस आली, अरेंजच्या नोटीस आली, आता मी काय करू, आता मला उत्तर द्यावं लागेल का? नाही. मला माझ्या सिनियरने शिकताना हे सांगितलेलं आहे, कुठलीही नोटीस पहिल्यांदा आली की ती नोटीस कुठल्या सेक्शन खालची आहे बघून घ्या, त्या नोटीसची मुदत संपलेली आहे का लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे हे बघा. दुसरी मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्या ऑफिसरने ती नोटीस काढलेली आहे त्याला ती काढायचा अधिकार आहे का हे बघून घ्या. म्हणजेच त्याला ज्युडिक्शन आहे का अधिकारला काढायची, तर त्याचं ज्युडिक्शन दिलेलं आहे ते मध्ये आपण चर्चा केली, कोणत्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे तर त्याला सर्क्युलर काढलेला आहे की कोण किती रकमेची शोकॉज काढायची. 31/2005/18 9/2/18 या तारखेचे सर्क्युलर काढले. त्या सर्क्युलर मध्ये त्यांनी सांगितलं की किती रकमेची शोकॉज कोण काढायची, आणि शिवाय एका सर्क्युलर मध्ये दिलंय की ज्युडिक्शन कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या पॉवर्स आहेत, कोण कोणाला नोटीस काढू शकतो, कोण कोणत्या ऑर्डर पास करू शकतो, याचं ज्युडिक्शन ते सर्क्युलर आहे. ते सर्क्युलर तुम्ही सतत सोबत ठेवायचं, त्या सर्क्युलर चेक करायचं, आपल्याला आलेली शोकॉज नोटीस बरोबर आहे का, त्याचं ज्युडिक्शन आहे का, तो एक्सिडेंट ज्युडिक्शन वागतोय, ह्या गोष्टींची खातरजमा करून मग शोकॉजचं उत्तर द्यायची दृष्टीने विचार करायचा. पुन्हा महत्वाचं, त्या शोकॉज मध्ये टॅक्स असला पाहिजे, इंटरेस्ट असला पाहिजे, पेनल्टी किती आहे हे स्पेसिफिक लिहून दिलं पाहिजे. शोकॉज नोटीस कधी काढायची, ऑफिसरला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तुमची ऑर्डर पास करायची मुदत संपायच्या कमीत कमी 3 महिने आधी तरी काढा, म्हणजे तुम्हाला 3 महिने मुदत मिळेल असं त्यांनी सांगितलं. आता ऑर्डर पास करायची मुदत किती, अॅन्युअल रिटर्न जिथं फ्रॉड नसेल तिथं बरं काय, 3 वर्ष मुदत अॅन्युअल रिटर्न भरायची ड्युटी संपल्यानंतर, म्हणजे जवळपास 36 आणि हे 9 महिने जरी म्हणलं तरी कमीत कमी 45 महिने तुम्हाला मिळतात. त्यामुळं ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की शोकॉजला अनन्यसाधारण महत्व आहे आणि शोकॉजवर पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ठरणार. पुढं महत्वाचं म्हणलेलं आहे की शोकॉज प्रमाणे तुम्हाला टॅक्स भरला किती येतो ते तुम्हाला समरी रूपानं इंटिमेट करायचं स्टेटमेंट, पण हे अमेंडमेंट केली आणि त्या शॅल होते वर्ड त्यांनी मे केली. तुम्हाला अशी मे आणि शॅल मध्ये फरक करायला शिकलं पाहिजे आपण कायदेशीर इंटरप्रिटेशन करताना. तर त्याच्याप्रमाणे पूर्वी शॅल होते ते वर्ड त्यांनी मे केले, त्यामुळे आता समरी देणं किंवा स्टेटमेंट देणं जरुरी नाही आहे, ते देऊ शकतात. पण शोकॉज आणि त्याची समरी मात्र 100% दिली पाहिजे जीएसटी DRC 01 मध्ये. ते नाही दिली तर ही शोकॉज इनव्हॅलिड होते. जरी ऑर्डर पास केली तरी त्याला आपल्याला कॉम्प्रेशन घ्यायची गरज नाही आहे आणि ती ऑर्डर चुकीची ठरते 100% कायद्यानुसार. दुसरं, इंटरेस्ट, त्याचं तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल ते DRC 2 मध्ये द्यायचं. त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला समजा मान्य असेल तर 73(5) मध्ये सांगितलं तुम्ही मान्य करा. मुद्दल म्हणजे टॅक्स आणि त्याचं व्याज हे जर सगळं भरलं नोटीस यायच्या आधी तर तुम्हाला काहीही पेनल्टी लागणार नाही. इव्हन नोटीस आल्यानंतर 30 दिवसांच्या आत जरी भरलं तरी सुद्धा फक्त 10% पेनल्टी भरायची. म्हणजे जेवढा टॅक्स काढलाय मुद्दल भरा, टॅक्स भरा आणि फक्त 10% पेनल्टी भरली की तुमचं काम झालं, बाकी पेनल्टी भरायची गरज नाही. म्हणजे इथं ऑफिसरकडून पेनल्टी कमी करा हे पण विषय नाही. ह्या प्रोव्हिजन तुम्हाला मगाशी मी सांगितलं की प्रॉम्प्ट ऍक्शन गरजेचे आहे. प्रॉम्प्ट ऍक्शन साठी ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्यांनी केलेले आहेत. एसएससी मस्ट बी ड्यू डिलिजंट, त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्यामुळे नोटीस यायच्या पूर्वी जर टॅक्स आणि मुद्दल इंटरेस्ट भरला तर पेनल्टी लागणार नाही. नोटीस आल्यानंतर भरला तर 10% पेनल्टी लागेल. हे सेक्शन 73चं महत्वाचं फलित आहे. दुसरं 73(8) किंवा 74(8) असेल तर त्याला मुदत म्हणजे कंप्लाय करायसाठी त्याला मुदत आहे 30 दिवस पेमेंट. आणि 129 सेक्शन जो आहे, 129 सेक्शन जो आहे तो 129 आहे तो ईव्ही बिलाचा आहे. त्या ईव्ही बिलासाठी जर तुम्हाला शोकॉज असेल तर त्याचं पुढचं तुम्हाला 14 दिवसात करायचे.
म्हणजे दिवसांची मर्यादा त्याने घालून दिलेली. दुसरं, एकदा शोकॉज नोटीस आली आणि ऑर्डर पास केली त्यांनी, तर ते ऑर्डर नंतर पुन्हा वेगळी नोटीस, डिमांड नोटीस काढायची गरज नाही. ती ऑर्डर म्हणजेच तुमची डिमांड नोटीस आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे वेगळी पुन्हा ऑर्डर काढायची गरज नाही. पुढचं सेक्शन आहे सेक्शन 74. सेक्शन 74 मध्ये म्हणलेलं आहे की मगाची सेम प्रोव्हिजन सगळ्या, की एखादी इथं लिहिलंय बघा की बाबा टॅक्स शॉर्ट पेड, नॉट पेड, एव्हरी रिफंडेड, इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली युटिलाइज्ड बाय by reason of fraud, willful misstatement or suppression of facts. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मगाच्या पेक्षा फरक हा इथं मोठा. आता ह्या सेक्शनवर तुमच्या असं लक्षात येऊ शकतं आपल्या सगळ्यांच्या की ह्या सेक्शनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेक्शन 73 पेक्षा रिस्पॉन्सिबिलिटी डीलरवर, आपल्या कन्सल्टंटवर आणि ऑब्व्हियसली ऑफिसरवर जास्ती आहे. इथं 3 वर्ष मुदत नाही, इथं मुदत पण त्यांनी वाढवली का, तर फ्रॉड केला तुम्ही रजिस्टर किंवा विल स्टेटमेंट मिसस्टेटमेंट केलेलं आहे, विलफुल माहिती असून मुद्दाम चुकीची माहिती करताय. त्यामुळे अशा गोष्टींसाठी 5 वर्षाची मुदत त्यांनी दिलेली आहे. हे 5 वर्ष एक्सटेंडेड मुदत म्हणून. आता हे कुठं कुठं लागेल, ऍप्लिकेबिलिटी कशावर आहे की बाय रिझन ऑफ फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सप्रेशन ऑफ फॅक्ट, ह्या ठिकाणी ह्या गोष्टी लायक आहेत. आता ह्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया की ज्या कायद्यात तुम्हाला सापडणार नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. फ्रॉड म्हणजे काय, तर फ्रॉड म्हणजे आपल्या कायद्यात त्यांनी सांगितलेलं नाही, तुम्हाला कसं आहे पण आयपीसी मध्ये डेफिनेशन दिले, परत कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये डेफिनेशन दिलं आहे की फ्रॉड इज अन इंटेन्शनली डिसेप्टिव्ह ऍक्शन डिझाइन्ड टू प्रोव्हाइड द प्रिपरेटर विथ अन अनलॉफुल गेन. मी अशी एखादी गोष्ट करायची, कमिशन ऑफ एनिथिंग और ओमिशन ऑफ एनिथिंग बाय विच, ज्याच्यामुळे मला फायदा मिळेल, गेन मिळेल, अशी गोष्ट करणे म्हणजे फ्रॉड. किंवा आयपीसी मध्ये म्हटलेलं आहे पर्सन इज सेड टू डू थिंग फ्रॉडुलंटली इफ ही डज दॅट थिंग विथ द इंटेंट टू डिफ्रॉड बट नॉट. त्याला डोक्यात आहेच की हे मला फसवायचंच आहे, असं ज्यावेळी असं त्याला फ्रॉड म्हटलेलं आहे. पण विलफुल मिसस्टेटमेंटची डेफिनेशन पण कायद्यात नाही आहे. त्यात असं नाही, विलफुल मीन्स विथ इंटेंट टू एव्हेड जीएसटी. जीएसटी चुकवायचाच आहे हे माझं इंटेन्शन आहे, त्या इंटेन्शन मी एखादी गोष्ट करतो तर त्याला म्हणायचं विलफुल मिसस्टेटमेंट. आणि सप्रेशन ऑफ फॅक्ट टू इव्हॅड द टॅक्स, ह्याचा अर्थ एखादी माहिती दडवणे असा अर्थ मर्यादित नाही. सप्रेशन टू इव्हॅड द फॅक्ट म्हणजे एखादी माहिती रिटर्न मध्ये द्यायची नाही हे आहेच, शिवाय जी पाहिजे ती माहिती पण द्यायची नाही असा पण अर्थ आहे. Suppression means not providing information which the person is legally required to provide. की जे मला द्यायला पाहिजे आणि मी दिलेलं नाही असं आहे, त्याला म्हणतात सप्रेशन ऑफ फॅक्ट. गुन्हा बाय कमिशन और ओमिशन दोन्ही गोष्टी होऊ शकतो. आता पुढे काही मी लिगल मॅक्सिम्स दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की वकिली कशाला पाजवतो, वकिली पाजण्याचा विषय नाही, पण आपल्याला काही गोष्टींची गरज आहे. तुम्ही ज्यावेळी एखाद्या शोकॉज नोटीसला उत्तर द्याल, त्या उत्तर देताना हे जे समोर 5-6 लेवल मॅक्झिम दिले, ह्या मॅक्झिमचे तुम्हाला प्रॅक्टिकल रिप्लाय मध्ये रिप्रेझेंटेशन 100% उपयोग होतो. त्याचं कारण ह्या 5 मॅक्झिम जरी तुम्ही समजून घेतले, मोजून 5 मॅक्झिम समोर इग्नोरेन्शिया, बोनाफाइड, ऍक्टस नॉन फॅसिल, बर्डन ऑफ प्रूफ, बॉडी अल्टर, हे जे 5 मॅक्झिम आहेत, ह्या 5 मॅक्झिम वर बऱ्यापैकी मेन्स या गिल्टी माइंड इतर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी रिप्लाय तयार कराल नोटीसला एखाद्या, त्यात ह्या 5 मॅक्झिमचा वापर करून तुम्हाला उत्तम रिप्लाय तयार करता येईल. म्हणजे चांगलं दिसतंय अशा अर्थानं म्हणत नाही मी, तर लिगली म्हणतो, लिगली गोष्ट. आता पहिलं काय, इग्नोरेन्शिया ज्युरिस नेमिन एक्सक्यूज म्हणजे काय, तर इग्नोरन्स ऑफ लॉ हॅज नो एक्सक्यूज. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अरे मला हे माहितीच नव्हतं असं चालत नाही. आणि असं आहे काय, मी वन वे तोडला आणि पोलीस समोर आहे, दंड देतोय, तेव्हा मला माहिती होतं वन वे नवीन आहे, तर मित्रांनो चालत नाही. इग्नोरन्स या ज्युरिस नेमिन एक्सक्यूज म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ हॅज नो एक्सक्यूज. इट इज प्रिझ्युम्ड नॉलेज ऑफ द लॉ. असं गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या कायद्यांचे नॉलेज आहे. ज्या लोकांनी भारतभूमीवर पाय ठेवला, जन्म घेऊन किंवा बाहेर पर्यटनाला येऊन, त्या सगळ्यांना सगळे कायदे माहीत आहेत असं गृहीत धरलेलं आहे.
त्यामुळे हा उपचार किंवा हा फायदा कधीही घेऊ नका तुम्ही. तुमच्या उत्तरात असं कधीही म्हणू नका हे क्लायंटला किंवा मला माहिती नव्हतं म्हणून माझ्याकडून ही चूक झाली, असं कधीही म्हणू नका तुमच्या उत्तरात. हे सांगायचं मला. पुढचा आहे बोनाफाईड बिलीफ. बोनाफाईड म्हणजे इन गुड फेथ, चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने. मी काही गोष्ट चांगल्या भावनेने केली, भले त्यातनं काहीतरी गोंधळ झाला. आता समजा उदाहरण सांगतो की मी आणि एक मित्र रस्त्यावर बोलत होतो आणि एकदम माझं लक्ष गेलं वरनं झाडाची फांदी पडायला, मित्राला ढकललं, तो पडल्यामुळे त्याला खरचटलं आणि ती फांदी खाली पडली. मग आता इथं मी गुडफेत मध्ये काम केलं, आता त्याला माझ्या विरुद्ध केस करावी का की ह्याने मला ढकललं आणि मला खरचटलं? तर नाही, हे मी गुडफेत मध्ये केले कारण मला त्याचा जीव वाचवायचा. तर अशा ज्या गोष्टी गुडफेत मध्ये केल्या त्या म्हणतात बोनाफाईड. हे सगळे लॅटिन वर्ड्स आहेत. आणि बोनाफाईड मध्ये ब्लाइंड फेथ येत नाही. आंधळेपणाने एखादी गोष्ट करणे म्हणजे बोनाफाईड बिलीफ नव्हे. त्यामुळे त्याच्यात एक बारीक रेष आहे की बोनाफाईड बिलीफ मी कशाला म्हणू शकतो आणि ब्लाइंड फेथ कशाला म्हणू शकतो. ह्या दोन गोष्टींची खातरजमा तुम्हाला नक्की केली पाहिजे. पुढचा ऍक्टिव्ह नॉन फॅसिट्रियल लिसिमेसिट्रिया, याचा अर्थ आहे बेल्ट्रिया. सोप्या भाषेत, देर इज अ क्रिमिनल इंटेंट ऑर अ गिल्टी माइंड बिहाइंड एव्हरी क्राईम. प्रत्येक क्राईम किंवा गुन्हा करताना माझं मन काय आहे, गिल्टी माइंड आहे का? जसं आता तुम्हाला एक्झाम्पल दिले मित्राचं माझं, तर तशा माझ्या डोक्यात काय आहे की एखाद्याला सेल्फ डिफेन्स करताना चुकून समोरच्याला जोरात मारलं, त्याला मुरली घाव बसला, समोरचा माणूस मेला, तर त्याला 303 लागत नाही, 307 लागतो. कल्पेबल होमिसाइड म्हणतात त्याला. का? तर माझं इंटेन्शन होतं त्या व्यक्तीला मारायचं. तसं इंटेन्शनला खूप महत्व आलं ना, सगळं महत्व. पुढची माझ्या ऑडिओ एडिटरम पार्ट, याचा अर्थ असा आहे की बोथ साइड शुड बी हर्ड इन पर्सन. म्हणजेच मला अपॉइंट फेरी तुम्ही दिली नाही, माझं म्हणणं मांडायची पूर्ण संधी तुम्ही दिली पाहिजे, माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं मत जे असेल ते द्या, त्याचा विचार करून. हे सगळ्यात महत्त्वाचं. पुढचा आहे बर्डन ऑफ प्रूफ. बर्डन ऑफ प्रूफ जसं तुम्हाला सांगितलं की वकील असलो मी कोर्टात जातो म्हणून मी असं लेजिस्लेटिव्ह लॉ मध्ये आहे तसं की बाबा बर्डन ऑफ प्रूफ इव्हन कसा जरी असला तरी भलेही दिसतं तू गोळ्या मारतोय, बॉम्ब फोडतोय, तरी सुद्धा ते प्रॉसिक्युशननं सिद्ध करायचं आहे की ह्यानंच केलंय, कसाबनंच केलेलं आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी ही म्हण लागू पडत नाही. त्यासाठी मला मायन्युटली जो सेक्शन आहे तो सेक्शन रीड केला पाहिजे, तो इंटरप्रेट केला पाहिजे, त्याचे वर्डिंग्स काय आहे जसं तुम्हाला म्हटलं तसे इंटरप्रेट करून ते व्यवस्थित वाचले पाहिजेत आणि त्यावरून ठरणार बर्डन ऑफ प्रूफ कुणावर दिले. काही गोष्टी फिक्स ठरलेलं असतं की ह्यात हे आहे असं प्रिझम्पशन असतं, प्रिझम्पटिव्ह प्रोव्हिजन्स असं म्हणतात. तशा प्रिझम्पटिव्ह प्रोव्हिजन्स आहेत की मॅन्डेट प्रोव्हिजन्स आहेत हे बघणं गरजेचं आहे. तर प्रिझम्पटिव्ह प्रोव्हिजन्स नसतील तर बर्डन ऑफ प्रूफला जरूर वापरतं आणि इट इज नॉट ऑलवेज विथ डिपार्टमेंट, तसं नॉट ऑलवेज विथ अस. पुढचा आहे ऑडिओ म्हणा. आता सगळ्यात महत्वाचं रोल ऑफ ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटी, हे सगळ्यात महत्वाचं. आता ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटीचा रोल काय? मग अशा म्हटलं तुम्हाला स्पायडरमॅनचं उदाहरण दिलं की पॉवर ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुम्हाला जरी पॉवर्स आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी आहात, तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहात, जरी तुम्ही कोर्ट नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला कायद्या सेक्शन खाली ज्युडिशियल सिव्हिल कोर्टाच्या पॉवर दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जजच्या खुर्चीवर बसलेला आहात, त्यामुळे त्या दृष्टीनं ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटीनं प्रॉपर पॉवरचा वापर केला पाहिजे. द ऑफिसर वेस्टेड विथ पॉवर ऑफ ऍडज्युडिकेशन आर एक्सपेक्टेड टू यूज इट विथ ॲटमोस्ट केअर अँड कॉशन असं म्हटलेलं आहे. आणि फ्री फ्रॉम एनी प्रिजुडाइज ऑर बायस ऑर अनफेअरनेस. माझ्या ज्या केसमध्ये असं झालं होतं की मी अगदी एका केसमध्ये डोकं फोडून सांगत होतो की सर ह्या केसमध्ये इश्यू असा नाहीये. नाही, ती समोरची व्यक्ती एक्सवायझेड म्हणत होती नाही मला माहिती आहे हा डीलर चोर आहे. अहो चोर नाही आहे, कसा असेल चोर? ऑर्डर मध्ये कुठं म्हणलंय का हा चोर आहे म्हणून? नाही मला माहिती आहे. अहो तुम्हाला जे माहिती आहे तुम्ही म्हणताय, पण ऑर्डर मध्ये कुठं म्हणलेलं आहे का? ऑर्डर मध्ये जर म्हटलं नसेल लेखी, त्याच्या पुराव्यात कुठं नसेल, तो कुठं सापडलेला नाही आहे, तर चोर कसा असेल असा विषय असतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला कलुषित मन करून, प्रिजुडाइज माइंड करून आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे रोल ऑफ ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटी मध्ये खूप महत्वाचं आहे. आणि शेवट ज्युडिशियल डिसिप्लिन. ज्युडिशियल डिसिप्लिन म्हणजे काय? भले कायदा नवीन आहे, जीएसटी आहे, अजून कोर्टात खूप सारे डिसिजन व्हायचे, कायदा सेटल झालेला नाही, ह्याचा अर्थ असा नाही
की मागचा कुठलाही जजमेंट लागणार नाही. अजूनही कायदे जरी कोर्टातले बदलले तरी 70 सालचं नव्हे, अगदी आपलं फार सुद्धा पूर्वी जजमेंट सुद्धा कोर्टात लागू होतात, तसं आपल्या इथे नाही. व्हॅटमध्ये जजमेंट असतील, काही बेस्ड जजमेंट असतील, जरी कायदा बदलला तरी हा इनडायरेक्ट टॅक्सच आहे. त्यामुळे कायद्याचं प्रिन्सिपल बदललेलं नाही आहे, आणि प्रिन्सिपल बदललेलं नसल्यामुळं जजमेंट प्रिन्सिपली ऍप्लिकेबल आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. आता पुढचा विषय सेक्शन बघूया आपण. ऍप्लिकेबिलिटी ऑफ सेक्शन कुठे येते? सेम मगाशी जे बघितलं सेक्शन 73 सारखं सेम थिंग्स, की बाबा टॅक्स कमी भरला नाही, चुकीचा रिफंड घेतला असेल, चुकीचा आयटीसी क्लेम केला असेल, त्या ठिकाणी हा सेक्शन लागू होतो. शोकॉज नोटीस कंपल्सरी दिली पाहिजे. ती कधी दिली पाहिजे? मुदत संपायच्या 6 महिने आधी दिली पाहिजे कमीत कमी. म्हणजे मुदत संपायला इथे मुदत आहे 5 वर्ष, एक्सटेंडेड टाइम पिरियड दिलाय. आता 5 महिने आधी दिली तर ती शोकॉज नोटीस चुकीची ठरते, की व्हॅलिड शोकॉज नोटीस. त्यामुळे इथं कमीत कमी 5 महिने मुदत दिली पाहिजे, आणि अॅन्युअल रिटर्न भरायची ड्यू डेट संपल्यानंतर 5 वर्षापर्यंत शोकॉज ऑर्डर पास. पुढची महत्वाची गोष्ट की इथं पेनल्टी 100% लागू शकते. फ्रॉड आहे सरळ सरळ. आता पुढच्या काही प्रोव्हिजन्स आपण काय बघूया. प्रॉपर ऑफिसर मे इंटिमेट, तो जे काय त्याचा असेल म्हणणं तो तुम्हाला कळेल. त्यानंतर शोकॉज नोटीस देईल. त्या शोकॉज नोटीस मध्ये कंपल्सरी तुमचा टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, ग्राउंड कशासाठी तुम्हाला नोटीस काढते ह्या सगळ्या गोष्टी डिटेल आणि प्रॉपर लिहिल्या पाहिजेत. त्याची ग्राउंड तर असले पाहिजे तसं करायचे सगळे. फक्त ब्लाइंडली बी लिहिली त्याला म्हणतात नॉन स्पीकिंग ऑर्डर. नॉन स्पीकिंग ऑर्डरला कायद्यात काही स्थान नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे नॉन स्पीकिंग ऑर्डरचा इथं कुठेही उपयोग होत नाही. जर समजा मान्य सेक्शन 73(5) सारखं 74(5) मध्ये त्यानं टॅक्स शोकॉज नोटीस यायच्या आधीच इंटिमेशन जे मिळतं सुरुवातीला DRC 1 मध्ये ते आल्या तर मुद्दल आणि सगळं व्याज जर भरलं तर फक्त 15% पेनल्टी, तर सगळी पेनल्टी माफ नाही कारण फ्रॉड आहे, तर 15% पेनल्टी भरली आपण तर माफ होऊ शकते, बाकीची पेनल्टी माफ होऊ शकते. किंवा जर आधी भरलं नाही, समजा ऑर्डर शोकॉज नोटीस आली, ऑर्डर पास केली, ऑर्डर पास केल्यानंतर जर 1 महिन्याच्या आत भरलं तर 50% पेनल्टी भरली की राहिलेली 50% पेनल्टी म्हणजे ऑटोमॅटिकली माफ होऊ शकते. त्या ठिकाणी मला पुन्हा वेगळी नोटीस द्या किंवा आणि काही इतर प्रकार करायची गरज. बाकी थोड्या स्पीड लक्ष ठेवतो मी. टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी हे सबमिशन ऑर्डर तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही वाचून क्लिअर करू शकता. ह्या ज्या नाही आहेत त्याचा आपण डिस्कशन आणि चर्चा करूया, त्याच्यासाठी आपण जास्त वेळ देऊया. त्यामुळे सेक्शन 73 जवळ तर खूप महत्वाचे आहे. जर असेसमेंटचं सेक्शन खाली झालं नाही तर 73-74 खाली कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला पेनल्टी शोकॉज नोटीस काढून त्याच्यातून टॅक्स आणि दंड, व्याज वगैरे भरून घ्यायची प्रोव्हिजन कायद्यात करू. पुढच्या काही जनरल प्रोव्हिजन्स आहेत टॅक्स प्रोव्हिजन 73-74 मध्ये ज्या नाही आहेत त्या इथं दिल्या आहेत. आता त्यात काय म्हटलंय, काही बेसिक गोष्टी दिल्यात की ज्या 73-74 ला लागू आहे त्याच्यासाठी असणाऱ्याच गोष्टी त्या काही वेगळ्या आहेत नाही. आता समजा एखाद्या कोर्टानं, ट्रायब्युनलनं, अपेलेट ट्रायब्युनलनं स्टे दिला एखाद्या गोष्टीला, तर हे मी 5 वर्ष 3 वर्षाच्या अशी मोजली, त्यात जोपर्यंत स्टे आहे तोपर्यंत ह्याची मोजदाद होणार नाही. म्हणजे 3 वर्ष मोजताना मधला 1.5 वर्ष स्टे आहे तर तो 1.5 वर्ष वगळायचा, पुढची आणि मागची असे 3 वर्ष द्यायला लागतात किंवा 5 वर्ष द्यायला लागतात. हे सगळ्यात पुढे सेक्शन 73 प्रमाणे जर एखादं हे असेल आणि फ्रॉड वगैरे नसेल का, समजा मला नोटीस आली की तुम्ही फ्रॉड केलंय वगैरे वगैरे वगैरे, त्यावेळी तुम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने ऑर्डर माझ्या बाजूने निकाल दिला की बरोबर आहे, हा तिथं फ्रॉड किंवा बिलकुल मिसस्टेटमेंट नाही आहे, यांचा बेस क्लिअर नाही आहे, चुकीचं काय नाही आहे, तर अशी प्रोव्हिजन गव्हर्नमेंट मजेशीर प्रोव्हिजन आहे करून ठेवलेली आहे की ठीक आहे 74 आम्ही 73 खाली कारवाई करतो, पण कारवाई करणार म्हणून मला सांगितलं की ज्याच्या हात काटे त्याची म्हैस, त्याच्यात नाही ह्याच्यात आम्ही कारवाई सोडणार नाही. पुढे असं दिलेलं आहे की त्यांनी एखादी कोर्टाची ऑर्डर झाली आणि त्यात त्यांनी सांगितलं, म्हणजे पूर्वी होतं की बाबा रिमांड बॅक ऑर्डर म्हणतो आपण, ऑर्डर रिमांड बॅक झाली, कोर्टात सांगितलं कॅल्क्युलेशन पुन्हा करा. तर हे ऑर्डर सर्व्हिस झाल्यानंतर कम्युनिकेशन ऑफ ऑर्डर ऑफ सर्व्हिस झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत पुन्हा ऑर्डर पास करावी लागेल. म्हणजे इथं 5 वर्ष 7 वर्ष होऊ शकते.
पुढचं मला मुदत हे म्हणणं मांडायचं आहे, मला सांगायचं किंवा द्या, तर ऑगस्ट हिअरिंग साठी मी ऍप्लिकेशन केलं पाहिजे इन रायटिंग, हे महत्वाचं आहे. तोंडी चालत नाही. आता खूप केसेस अपीलला बघतो मी, तेव्हा आम्ही त्या ऑफिसरला फोन केला, तो बर म्हटला आणि त्याला ऑर्डर पास करून टाकली, त्याला कुठे घेतलंच नाही. तर असं करू नका कृपा करून. तर मगाशी पण मी सांगितलं, प्रत्येक गोष्ट कंपल्सरी तुम्ही रायटिंग मध्ये द्या, त्याची पोच घ्या, त्याची एव्हिडन्सेस क्रिएट करा, आणि ह्या गोष्टींना आनंद साधायचं महत्व आहे. पुढचं मुदत ऍडजर्नमेंट, तुम्हाला जर सफिशियंट ग्राउंड असेल तर इन बाय रायटिंग लिहून तो जास्तीत जास्त 3 वेळा मुदत वाढ देऊ शकतो, त्यानंतर मुदत वाढ मिळणार नाही. ऑर्डर मस्ट बी स्पीकिंग, म्हणजे ऑर्डर बोलली पाहिजे असं नाही, पण ऑर्डर मध्ये लिहिलेलं टेक्स्ट बोललं पाहिजे. आता पण बघतो आपण खूप जणांचे ऑर्डर फक्त जनरल 4 ओळी खरडलेले असतात, हे असं एवढं टॅक्स, एवढं नाही, एवढं हे सांग. पण ते का आलं, मी काय केलेलं आहे, मी हे तुमचं सपरेशन का धरतो, ह्याला कारण मीमांसा कुठेही केलेली नसते, आणि ह्या सगळ्या नॉन स्पीकिंग ऑर्डर आहेत, त्या कोर्टातून किंवा ट्रायब्युनलमधून उडू शकतात. त्यामुळे ऑर्डर मध्ये त्या प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा असणं गरजेचं आहे. मगाशी मी जे म्हणलं की SCL म्हणजे शोकॉज नोटीसला अनन्य साधारण महत्व आहे. ते का महत्व आहे माहिती आहे का? तर शोकॉज नोटीस जर ब्लाइंडली काढली आणि असं लक्षात आलं की समजा शोकॉज नोटीस मध्ये 5 लाख रुपये ड्यूज काढले आणि आता 10 लाख रुपये ड्यूज झाले ऑर्डर पास करताना, तर मी ऑर्डर पास करू शकत नाही. जेवढे ड्यू शोकॉज मध्ये दाखवले 5 लाख, तेवढ्याच रुपयाची ऑर्डर मला पास करता येते. त्याला नवीन शोकॉज पुन्हा काढायला लागेल. म्हणजे शोकॉज मध्ये एवढे मी दाखवली रक्कम, तेवढ्या रुपये कोणतीच ऑर्डर पास करता येते. म्हणून मी बघायला सांगितले की प्रत्येक गोष्ट मायन्युटली वाचून, हातात आले लगेच उत्तर तयार करायचं नाही, मायन्युटली वाचा, कायद्याचे प्रोव्हिजन त्याला अप्लाय करा, आणि त्यानंतर पुढे गाडी चालवा. त्यामुळे जर शोकॉज नोटीस चुकली असेल, त्यात ड्यूज कमी असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त ड्यूज ऑर्डर मध्ये येणार नाहीत. तुम्ही पैसे भरले आणि कन्क्लूड होतं. तसंच समजा 3 वर्ष किंवा 5 वर्षात तुम्हाला काहीच नोटीस नाही आली किंवा हे झालं, तर तुमच्या ह्या प्रोव्हिजन कन्क्लूड झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, असं गृहीत धरणं हरकत नाही, असं त्यांनी सांगितलं. दुसरं महत्वाचं सेल पॅसेंजमेंट टॅक्स जो आहे तुमचा रिटर्न प्रमाणे, तो सेक्शन 79 च्या ज्या प्रोव्हिजन आपल्याला पुढे बघायचे त्याप्रमाणे रिकव्हर करता येईल. एकदा डबल जीव पाहिजे, म्हणजे अंधा काढून बघते ही एक खून केले 2 बार फाशी नाही होऊ शकते, ही डायलॉग होता बच्चनचा फेमस डायलॉग. तसं एकाच गुन्ह्यासाठी 2 वेगवेगळ्या कलमांखाली म्हणजे सेक्शन खाली ही शिक्षा देता येत नाही, पेनल्टी लावता येणार नाही. एका गुन्ह्यासाठी, एका कायद्या कृतीसाठी, एका कृतीसाठी एकदा तुम्हाला शिक्षा झाली असेल तर पुन्हा दुसरा दंड लागणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता कलेक्शन ऑफ टॅक्स बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट, टॅक्स वसूल केला आणि गव्हर्नमेंटला भरला नाही, फॉरफिचर होईल त्याचं आणि तो भरला पाहिजे. आता ह्यात महत्वाचं असं आहे की जरी तुम्ही टॅक्स वसूल करताना वसूल केला एखाद्या गोष्टीवर आणि नंतर कळलं की अरे ह्या गोष्टी टॅक्सच लागत नाही, एक्झम्प्टेड आहे किंवा निल रेटेड आहे, तरी सुद्धा जरी वस्तू निल रेटेड असली तरी सुद्धा तुम्ही टॅक्स वसूल केलेला तुम्हाला भरला पाहिजे. नाही त्या माणसाला परत दिला नसतोय त्यामुळे तुम्हाला भरा, हे सगळं. त्याला परत दिला तर काही विषय नाही क्रेडिट काढून, पण दिला नसेल तिथेच हा विषय. आता ह्याच्यासाठी ऑब्व्हियसली नोटीस काढतील ऑफिसर, प्रॉपर ऑफिसर, 100% पेनल्टी लावू शकतील, तुमचं म्हणणं ऐकून घेतील आणि जी योग्य असेल ती ऑर्डर पास करतील. ती ऑर्डर ऑब्व्हियसली स्पीकिंग असली पाहिजे आणि त्यात रिलेव्हंट फॅक्ट्स आणि बेसिस ऑफ डिसिजन, त्यांनी काय डिसिजन घेतला, का घेतलाय हे त्यात स्पेसिफिक लिहिलं पाहिजे. बरं, हा टॅक्स वसूल केला, तुमचा जो भरायचा टॅक्स होता त्याच्या अगेन्स्ट ऍडजस्ट केला आणि जर का शिल्लक राहिला तर कन्झ्युमर वेलफेअर फंडाला जमा करू शकता. तसं ज्या माणसाचा टॅक्स वसूल केलाय तो म्हणून सेक्शन 54 खाली रिफंडला अर्ज करू शकतो, तो रिफंड मागू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता हा सगळ्यांना सतवणारा आणि अवघड विषय, म्हणजे कॉम्प्लिकेटेड, अवघड नाही पण कटकटीचा विषय म्हणू शकतो की टॅक्सचा वसूल चुकीचा केला. समजा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे आणि मी चुकून SGCG भरला, वसूल केला आणि तो भरून टाकला, किंवा इंट्रास्टेट आहे चुकून मी इंटरस्टेट IGST भरला, तर काय करायचं? तर काही करायचं नाही. त्याने सांगितलंय की चुकून CGSG भरला नंतर कळलं की IGST भरायचं तुम्हाला आम्ही रिफंड देतो टॅक्स, तो टॅक्स भरा, हा रिफंड घ्या. आणि व्हायचं वरचा उलट झालं, IG भरला IGCG ऐवजी, तर त्याने सांगितलं तुम्हाला व्याज भरावे लागणार, तुम्ही ऍडजस्ट करू शकता.
पण ही रिफंड मागणी वगैरे भानगडीची गरज नाही. एक नोटिफिकेशन 31/2029 आलेलं आहे. तर जीएसटी PMT 09 मध्ये तुम्ही अर्ज करा आणि तो अर्ज करून ऍडजस्टमेंट ऑफ टॅक्स फ्रॉम वन मेजर हेड टू अनदर मेजर हेड ऑफ वन मायनर हेड टू अनदर मायनर हेड असे ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता. त्यामुळे तो त्रास तुमचा नक्की करेल. पुढच्या रिकव्हरी प्रोसिडिंग इंटिमेशन, ही रिकव्हरी कशी करायची हे एखादी ऑर्डर पास झाली असेल तर तुम्हाला 3 महिने मुदत आहे. पूर्वी कसं होतं आपल्या व्हॅट कायद्याखाली की ऑर्डर पास झालं 30 दिवसात पैसे भरायचे आणि 6 दिवसात आपण करायचं. त्यामुळे गोंधळ व्हायचा. 314 द्या, ते ऑफिसर मागे लागणार, हा सगळा प्रकार व्हायचा. आता ती अडचण नाही. आता काय पैसे भरण्याची मुदत 3 महिने, अपील मुदत 3 महिने. पण काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये तसे स्पेसिफिक रिझन्स असतील तर ते रायटिंग मध्ये लिहून हे 3 महिन्याची मुदत ऑफिसरला कमी करायच्या पॉवर्स आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. पुढचं रिकव्हरी ऑफ टॅक्स. आता रिकव्हरी ऑफ टॅक्स मध्ये काय म्हणजे टॅक्स वसूल कसा करायचा, ज्या प्रोव्हिजन्स नॉर्मली डिपार्टमेंट वापरतात त्या ह्या प्रोव्हिजन्स आहेत. पण आपल्या गोष्टीसाठी काही माहिती असल्या पाहिजे, म्हणजे दे मे नॉट एक्सटेंड देअर ज्युरिडिक्शन. आता ह्या अटॅचमेंट जे करतात तर मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो. एक जजमेंट आला विनोद कुमार मुरलीधर चेचारी प्रोप्रायटर ऑफ मेसेज चेचारी ट्रेडिंग कंपनी वर्सेस स्टेट ऑफ गुजरात ह्या पुढे जजमेंट आहे. त्यात सांगितलेलं आहे की मेकॅनिकल एक्सरसाइज ऑफ पॉवर इज नॉट अप्रिशिएटेड. लेजिस्लेचरनं मेकॅनिकली पॉवर्स वापरायच्या नाहीत. तर तुम्ही जी काही अटॅचमेंट करणार आहे, प्रोव्हिजनल अटॅचमेंट करणार आहे, बँक खाते अटॅच करणार आहे, ते करताना तुमच्याकडे सबळ कारण असू दे. फक्त प्रोव्हिजन आहे आणि पॉवर आहे म्हणून मी अटॅच करतोय का, असं करू नका. हे चुकीचं आहे. हे स्वतः कायद्यात त्यांनी सांगितलं. तर त्यातले काही प्रोव्हिजन म्हणजे काय, आपले पैसे बँकेत असतील तर बँक अटॅच करून ते काढून घेऊ शकतात. दुसऱ्याकडे पैसे असतील तिथून काढून घेऊ शकतात. आता थर्ड पर्सन कडे म्हणजे माझे डेटर्स अटॅच करू शकतात. ते डेटर्सला नोटीस करू शकतात. पूर्वी 318 होती आपली, तशी डेटर्सला नोटीस पाठवून त्याच्याकडून पैसे वसूल करून घेऊ शकतात. आणि ते वसूल केलेले पैसे त्या तिसऱ्या माणसाला देणं बंधनकारक आहे. तो मुदत मागू शकतो आणि त्यानं पेमेंट गव्हर्नमेंटला केलं की ते त्याला एक्झॉर्डिंग दिलं. आपले पैसे फिटले आणि त्याचे फिटले असं ते गृहीत धरलं जाईल. आणि जर त्यानं दिलं नाही पैसे आणि चुकून त्या डिफॉल्टरला दिले तर इन दॅट केस ते पैसे त्याच्याकडून वसूल केले जातील. त्याला डिफॉल्ट केले असं गृहीत धरलं जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे थर्ड पर्सनवर सुद्धा जबाबदारी मोठी आहे. दुसरं, प्रॉपर्टी इमूवेबल किंवा मुवेबल प्रॉपर्टी असेल तर ते अटॅच करू शकतं डिपार्टमेंटचे प्रॉपर ऑफिसर. दुसरं, अटॅच करताना किती अटॅच करायची प्रॉपर्टी, उगाच हाय सगळे म्हणून माझे ड्यूज आहेत 1 कोटी आणि मी 15 कोटीची प्रॉपर्टी अटॅच करायची का, नाही. त्याला स्पेसिफिक त्याने सांगितलंय की तुम्हाला जेवढे ड्यूज आहेत तेवढे सफिशियंट होतील, एवढीच प्रॉपर्टी अटॅच करा, त्याच्यामध्ये जास्त प्रॉपर्टी अटॅच करू नका. पुढची गोष्ट त्याने असे सांगितलेली आहे की होता होईल तो मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे गाडी बिडी अटॅच करू नका. फक्त इमल प्रॉपर्टी अटॅच करा पहिल्यांदा. त्याची इमल प्रॉपर्टीच्या नावावर काहीच नसेल तर त्याच्या पोझिशन मध्ये असणारी किंवा त्याच्या कंट्रोल मध्ये असणारी मुवेबल प्रॉपर्टी अटॅच करा टू द एक्सटेंट ऑफ ड्यूज ओनली. हे सगळ्यात महत्वाचं. आता त्यात पण त्यांनी एक सांगितलेलं आहे महत्वाचं पुढं की अटॅच करताना काय अटॅच करायचं आणि काय अटॅच करायचं नाही हे इथे कुठे दिलेलं नाही. ह्या प्रोव्हिजन्स आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड. तर सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे. एक तुम्हाला मी सांगतो की कुकिंग व्हेसल्स म्हणजे स्वयंपाकाची भांडी ज्यात फूड शिजवलं जातं, केलं जातं, थाळी, घागर वगैरे अशा गोष्टी अटॅच करायच्या नाही. स्त्रीधन असेल, ऑर्नामेंट असतील हिंदू माहितीचे तर ते अटॅच करू नका तुम्ही. टूल्स ऑफ आर्टिस्टियन, एखादा आर्टिस्ट आहे त्याचे चिन्ह हातोडा आहे किंवा आणि काहीतरी टूल्स आहेत, आर्टिस्टिक टूल, ब्रश आहे तर ते अटॅच करू नका. ज्याचा बिझनेस आहे तर ज्याच्या बिझनेस करतो त्याचा स्टॉक अटॅच करा, असं करू नका का, तर त्याचा बिझनेस बंद पडला तुमचे पैसे वसूल होणार नाहीत. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी शक्यतो अटॅच करू नका की जेणेकरून त्याचा बिझनेस बंद पडेल आणि तो तोट्यात येईल. अशा गोष्टी अटॅच करू नका. अशी खबरदारी छान सांगितलेली आहे. आणि त्याला एक सर्क्युलर पण काढलेला आहे त्यांनी 23 फेब्रुवारी 2021 सर्क्युलर आहे. आणि त्या सर्क्युलरमध्ये अतिशय सुंदर त्यांनी सांगितलं की काय कसं तुम्ही वागा काय करा, कारण चुकीच्या काही गोष्टी अटॅच होऊ लागल्या किंवा इतर काही गोष्टी व्हायला म्हणून स्पेसिफिक त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या. रिकव्हरीची इतर सेक्शन आहेत त्यात त्यांनी सांगितलं की एखादा ऑफिसर
प्रॉपर ऑफिसर किंवा असेल तर तो बिडिंग मध्ये भाग घेऊ शकत नाही. ऑप्शन करून ऑब्व्हियसली प्रॉपर्टी तुम्ही अटॅच केली तर ऑप्शन करून विकावं लागेल, पण ऑफिसर ती प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं. दुसरं, सुट्टीच्या दिवशी ऑप्शन करता येत नाही. पोलिसांची मदत घेऊ शकता. शेअर डेट डिबेंचर अटॅच करू शकतो आपण. इव्हन कोर्टाच्या ताब्यात असेल तर ती करू शकतो. पुढचं पार्टनरशिप मधला हिस्सा त्या माणसाचा अटॅच करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण कंपनी असेल तर डायरेक्टरचा हिस्सा अटॅच करता येईल का नाही करता, डायरेक्टरचा शेअर असतो तो शेअर अटॅच तुम्ही करू शकता. पण कंपनीवर तुम्हाला काय बोजा ठेवता येणार नाही, कारण कंपनी इज डिफरंट फ्रॉम इज डायरेक्टर. तो त्याचा मालक नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, पेरिशेबल नेचर जर गुड्स असतील तर ते गुड्स तुम्ही त्याला एक संधी देऊन गुड्स विकून टाकू शकता. त्याला काय न विचारता ते विकून पैसे वसूल करून घेऊ शकता. पुढं, पेमेंट ऑफ टॅक्स आणि अदर इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट कोण मागू शकतो? मगाशी तुम्हाला सांगितलं की रिटर्नच्या ड्यूजला इन्स्टॉलमेंट मागता येईल नाही. तसंच 25,000 पेक्षा ड्यूज कमी असतील तरी तुम्हाला हे इन्स्टॉलमेंट मागता येणार नाहीत. आणि तिसरं, तुम्ही ऑलरेडी डिफॉल्टर आहात आणि डिफॉल्टर असताना पुन्हा तुम्हाला कुठल्या सेक्शन खाली हे पैसे भरायचे आणि त्याच्यासाठी तुम्ही इन्स्टॉलमेंट मागता तर नाही. मॅक्झिमम 24 हप्ते मिळू शकतील मंथली बेसिस. 15 दिवसाला पैसे भरा, 8 दिवसाला पैसे भरा, असे काय मनमानी करून करू शकत नाही. 1 महिन्याच्या अवधीचा प्रॉपर इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळू शकतो. सेक्शन 80 खाली तुम्ही जाऊ शकता आणि ऑब्व्हियसली ऑनलाईन अर्ज करायचा. तुमचे जे काय असतील डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता. आता समजा मी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली. हे सगळ्यात महत्वाचं. खूप लोक असं सांगतात की बाबा आता काय इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला व्हॅल्यू नाही, सेला बोर्ड ऍक्टला व्हॅल्यू. असं काही नाही आहे. ते कायदे बेस आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1980 हा कायदा बेस आहे. त्याचं कारण त्याच्यात कन्सिडरेशन इज फार मोर इम्पॉर्टंट फॉर एनी ट्रान्झॅक्शन ऑर एनी कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. हे जे मी फर्स्ट इयरला शिकलो ते अजूनही तसंच पकड होतं आणि ते गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की मी एखादी प्रॉपर्टी विकली तर असं म्हणेल की अरे ती प्रॉपर्टी विकलेली वाईट ठरते. का ठरली वाईट? जर मला इंटेन्शन माझ्यात असं आहे की डिफ्रॉड करायचं, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू बुडवायचा, चार्ज चुकवायचा, ह्यासाठी मी जर केली असेल तर ठीक आहे, बरोबर आहे. पण ते प्रूव्ह झालं पाहिजे बियॉन्ड डाऊट. आणि त्याचं जर कन्सिडरेशन मी घेतलं असेल, ॲडक्वेट कन्सिडरेशन, तर ती सेल किंवा ती ट्रान्सफर वाईड होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे कुठली गोष्ट मी केली आणि ती चुकीची आहे असं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं ठरू शकतं. फर्स्ट चार्ज हे सगळ्यात महत्वाचं. आता फर्स्ट चार्ज म्हणताना सरफेसी ऍक्ट एक आहे आणि इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड म्हणजे 2016 साली आणि सरफेसी ऍक्ट म्हणजे 2002 साली. द सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऍसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट ऍक्ट 2002 सरफेसी. आता हे 2 ऍक्ट लागू आहेत कारण बँकांचे वगैरे हे चुका लागले, हप्ते बुडवालेले होते म्हणून ते ऍक्ट ऍक्च्युअली त्यावेळी आणले होते. तर हे ऍक्ट जरी असले तरी सुद्धा पहिला चार्ज स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहतो असं ऍक्ट काही विथ सर्टन कंडिशन्स प्रोव्हिजन्स आहेत. पण त्यात सुद्धा कामगारांचे पगार, शेतकऱ्यांचे देणे अशा गोष्टी आहेत, पीएफ चे पैसे हे अगोदर द्यावे लागतात. ते देऊन जे राहतील त्यात फर्स्ट चार्ज गव्हर्नमेंटचा असतो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कामगारांचे देणे, शेतकऱ्यांचे पैसे, कारखाना असेल हे कुठे बुडत नाही, त्याला अगोदर प्रेफरन्स आहे कारण पोट महत्वाचं त्यानंतर काय किंवा आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची. प्रोव्हिजनल अटॅचमेंट मगाशी तुम्हाला सांगितलं की कुठं गरज नाही आहे की उगाच मी अटॅचमेंट करत बसायचे. त्याला 23 फेब्रुवारी 2021 सर्क्युलर काढले की कोणत्या परिस्थितीत मी अटॅचमेंट करायची, उगाच कुठे अटॅचमेंट करायची नाही. त्यांनी स्पेसिफिक सांगितले की गाईडलाईन्स दिल्या की अटॅचमेंट करण्यापूर्वी काय गोष्टींची चर्चा, काय गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे मला अटॅचमेंट करायची आहे. उगाच ऑफिसरची मिळाला म्हणून अटॅचमेंट करायची नाही. ही एक चांगली वेलकम स्टेप डिपार्टमेंटनं किंवा सीबीआयसीने घेतलेली आहे. इतर प्रोव्हिजन्स महत्वाच्या काय आहेत कायद्यात ते महत्व. तर त्याच्या सगळ्यात कंटिन्युएशन झाले. ह्यात एक सगळ्यात महत्वाचं दिलं आहे की जुन्या खालचं म्हणजे एक्झिस्टिंग लॉ, सर्व्हिस टॅक्स असेल, कस्टम असेल, एक्साइज असेल, कस्टम सुद्धा आहे पण एक्साइज आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, व्हॅट आहे, सीएसटी आहे. तर या कायद्याखालचं देणं जर आता एखादी असेसमेंट ऑर्डर पास झाली, आता आधी प्रोसिडिंग सुरू केली किंवा आता सुरू केली, आता ऑर्डर 16/17 ऑर्डर आता पास झाली तर त्या ऑर्डरचे ड्यूज ह्या कायद्याखाली वसूल करता येतात.
असा नवीन 142 सेक्शन ह्यात रूल घातलेला आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे हे काळ ठरवेल. पण आता तरी तशा कायदेशीर प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने घेऊन ठेवलेल्या आहेत की जुन्या कायद्याची देणी ह्या कायद्याखाली आम्ही वसूल करू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं. इतर काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं की पब्लिक ऑफिसरला बिडिंग करताना घेत आहेत. तर ह्या संदर्भात रिकव्हरीसाठी काही गोष्टीची खबरदारी ती अशी घ्यावी लागते की पैसे अगोदर ड्यूज झाले पाहिजे तुमचे, त्याच्याविरुद्ध प्रॉपर ऑर्डर असली पाहिजे. बरं आता हे रिकव्हरी सेक्शन 79 मध्ये 12 प्रोव्हिजन त्या रिकव्हरीचे दिले. आता मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही ही कंडिशन घेऊ नका किंवा असं करू नका अशी रिकव्हरी करा असं मी म्हणू शकत नाही. ऍज पर माइंडसेट आपल्या ऑफिसरला जे काही वाटेल त्याप्रमाणे एक किंवा अनेक प्रोव्हिजन तो रिकव्हरीसाठी वापरू शकतो एका वेळी. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यांचा बेस असतो की रिकव्हरी करणे. तिथं असं कुठेही कायद्यात दिलेलं आहे की नाही ही घेऊ नका हे करा हे करू नका असं कुठेही केलेलं नाही. त्यामुळं रिकव्हरीसाठी जे जे नॉर्म्स आहेत ते वापरू शकतात. बट त्यांनी सांगितलेलं आहे ज्युडिशियसली सगळ्या गोष्टी वापरा. एक्सिडिंग युअर पॉवर्स कुठेही करू नका. ते केलं तर आपल्याला कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतो आपण. आपल्याकडे रेमेडी खूप. पुढचा विषय ऑफेन्स अँड पेनल्टी. पेनल्टी म्हणजे काय? पेनल्टीचे डेफिनेशन कायद्यात नसते. पेनल्टी इज अ पनिशमेंट इम्पोज्ड ऑर इन्कर्ड फॉर व्हायलेशन ऑफ लॉ ऑर रूल. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे पेनल्टी लावतो उगाच नाही. मी एखादा गुन्हा केला असेल तर पेनल्टी लागते. फक्त कायद्यात प्रोव्हिजन आहे तू तसा दिसतोय म्हणून मी पेनल्टी लावतो असं करता येत नाही. आणि हे कायद्यानं गृहीत धरलेलं आहे, ठरलेलं आहे, प्रॉपर गोष्टी प्रूव्ह झालेली. तेव्हा बोनाफाईड बिलीफला महत्व आहे या ठिकाणी. आणि मेन्स रिया सगळ्या गोष्टी मेन्स रिया बघायची गरज नाही, पण जिथं शक्य आहे त्या ठिकाणी बोनाफाईड बिलीफ बघितला पाहिजे. आता ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे हिंदुस्थान स्टीलचे जजमेंट आहे त्यात त्यांनी म्हटले इसेन्स ऑफ ह्या ऑल जजमेंट्स in that mens rea is an essential ingredient of an offense, but it is legislative prerogative to exclude mens rea expressly or by necessary implication. त्या सेक्शन मध्ये जर दिला असेल की मेन्स रिया बघायची गरज नाही तर तिथे मी म्हणू शकत नाही मेन्स रिया बघा. त्यामुळे कोणत्या सेक्शन मध्ये सेक्शन इंटरप्रेट केला पाहिजे मेन्स रिया वापरावा लागेल तिथं वापरावा लागणार नाही हे ठरवावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला पुढे जावं लागेल. सगळ्यात खूप महत्वाचं एक जजमेंट झालं हिंदुस्थान स्टील लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा 1970 सालचं जजमेंट 69 ऍक्च्युअली आता. तर त्यात त्यांनी म्हटलेलं होतं सेक्शन मध्ये की अ पेनल्टी मे बी इम्पोज्ड फॉर फेल्युअर टू रजिस्टर अ रिझन बट discretion to impose a penalty must be exercised judiciously. A penalty will ordinarily be imposed in the cases where the party deliberately in defiance of law or guilty of contentious or dishonest conduct. म्हणजे फक्त कायद्यात प्रोव्हिजन आहे म्हणून पेनल्टी लावायची का? अजिबात नाही. तो माणूस खरखर चुकीचा इंटेन्शनली वागला असला पाहिजे तरच पेनल्टी लावा. माझ्या त्या केसमध्ये इतका वाद झाला एका ऑफिसरचे इन्स्पेक्टर मागा लागले नाही पेनल्टी 61(2) ची पेनल्टी लावणार. म्हटलं सर काय लावणार तुम्ही पेनल्टी? नाही ही प्रोव्हिजन अशी आहे की प्रोव्हिजन वाचा म्हणता इंटरप्रेट करा ती प्रोव्हिजन मला ऍप्लिकेबल नाही आहे. एका तर केस मध्ये टॅक्स फ्री बुराणी संस्था जजमेंट आहे दीपक पापड साहेबांचं टॅक्स फ्री चित्र ठरलं असेल कारण तो लायबल टू पे टॅक्स नाही 100% टॅक्स फ्री त्या ठिकाणी पण पेनल्टी लावून ठेवली का तर कायद्यात दिले टर्नओव्हर 1 कोटीची वर आहे पेनल्टी लागणार म्हणून लावली पेनल्टी. पण आम्ही कायदा वाचणारच नाही असं काही ठिकाणी होतं तर तिथं आपण जर सजग असलो आणि आपण जर गोष्टी वाचत असलो तर आपल्याला त्या त्या अथॉरिटीजना थांबवता येतं त्यांना तसं सांगता येतं. तसे व्हॅट मधल्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. सुपर ट्रेडर्स वरचे ऍडिशनल कमिशनर मनेका गांधी वसीम ऑफ इंडिया ऍडिशनल कमिशनर अमोल सर हॅलो अमोल सर मला वाटतं अन्वेष त्यांच्या इंटरनेट कनेक्शनचा काही प्रॉब्लेम झालाय आणि त्यांचा व्हिडिओ पण बंद झालाय आवाज पण येत नाही. हा नाही व्हिडिओ ऑफ केला होता कारण की व्हॉइस इको होत होता आणि हा त्याच्यासाठी बंद होता.
एक 2 मिनिटं स्पीकरचं इंटरनेट कनेक्शन गेल्यामुळे कनेक्शन लॉस झालेलं आहे. एक 2 मिनिटात आपण रिकनेक्ट करून कंटिन्यू करूया. अमोल सर. अमोल सर, तुमचा आवाज येत नाही. अमोल सर तुम्हाला नाही ना हा नाही नाही, 1 मिनिट बोलून दे त्यांना, बोलून दे. आपले स्पीकर परत एकदा जॉईन होतील एक 2-5 मिनिटात आपल्या बरोबर. या सेशनचे नोट्स हँडआउट सेक्शन मध्ये आहेत. सो सगळ्या पार्टिसिपेंट्सना विनंती आहे की तिथनं ते ऍक्सेस करू शकतात. हँडआउट सेक्शन मध्ये नोट्स अपलोड केलेले आहेत. हॅलो, कॅन यू हिअर मी आदित्य? हो Yes, सर, येतोय आवाज येतो. ओके थँक्यू. स्क्रीन दिसतोय? हो दिसतोय सर. येस, ओके थँक्यू. सॉरी फॉर सम डिस्टर्बन्स, काहीतरी ऑडिओला प्रॉब्लेम झाला होता. दुसरं TDS आणि TCS आपण जे सेक्शन 73-74 मध्ये काही गोष्टी पाहिल्या त्यातल्या बरेचशा ह्यात कव्हर होतात, त्यामुळे सगळ्या रिपीट करत नाही, पण काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. TDS TCS थोडक्यात असं आहे की ज्या रेग्युलर गोष्टी आहेत की मी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, त्या गोष्टी जर केल्या नाही, TDS TCS कनेक्ट केला, भरला नाही
किंवा रिसिप्ट दिलेला आहे, रिफंड चुकीचा मिळवलेला आहे, क्रेडिट चुकीचं घेतलेलं आहे, रजिस्ट्रेशन घेतलं नाही वेळेत, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला पेनल्टी लागू शकते. हे सगळ्यात महत्वाचं. आता ती किती लागेल ते त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे 10,000 किंवा TDS असेल तर त्याच्या इक्विव्हॅलंट एवढी मला मॅक्झिमम पेनल्टी लागू शकते. आता 10,000 वर अमाऊंट इक्वल टू टॅक्स ऑन TDS म्हणजे टॅक्स फ्री जरी असेल तरी 10,000. त्यामुळे आता असं होतं बघा बऱ्याच वेळा की गुड्स इंटरसेप्ट केले 129 खाली तर ते 10,000 रुपये पेनल्टी लावतात. आपण त्यांना म्हणतो की बाबा मिनिमम पेनल्टी लावा, टेक्निकल डिफॉल्ट आहे माझा, मिनिमम पेनल्टी लावा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडीशी भांडायची तयारी ठेवली तर हे 10,000 सुद्धा तुम्हाला भरायची गरज नाही. त्याचं स्पेसिफिक सर्क्युलर आहे, खूप सारे जजमेंट्स आहेत की टेक्निकल गोष्ट झाली, टेक्निकल चूक झाली म्हणजे त्याला काय फार मोठा गुन्हा केला अशा भाग नाही, त्याला दंड भरायची गरज नाही. अशा केसमध्ये तुम्ही ही मानसिक तयारी ठेवा की अपील करायचं आणि भांडून ती केस आपली सोडून घ्यायची. तर प्रत्येक वेळी तुम्हाला पेनल्टी भरलीच पाहिजे आता काही करू शकत नाही. बेंगलोरला कोण जाणार, जोधपूरला कोण जाणार, तिथल्या वकिला सांगू शकतो आपण, पण आपला क्लायंटचा फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळी पेनल्टी भरायची गरज नाही. सेक्शन 122 1A आणि 2 हे अमेंड 1A जो आहे तो अमेंड केलेला आहे. त्यात त्यांनी म्हणलेलं आहे त्यात असं की हु रिटेन्स द बेनिफिट, की जो ती गोष्ट ठेवतो त्याचे पैसे ठेवतो. आता ह्याच्यावर एक गोष्ट अशी की ही एक झाली. दुसरी 122(2) 10,000 रुपये फ्रॉड नसेल 10,000 10% आपण मगाशी ऑलरेडी 1911 मध्ये बघितली ती लागू शकते. फ्रॉड असेल तर कमीत कमी 10,000 रुपये टॅक्स ड्यू जी जास्त असेल ती. आता सगळ्यात मोठा एक विषय गाजलेला आहे, पेपरमध्ये वगैरे बातम्या येतात की हे झालं म्हणून सीएला अटक, ते झालं सीएला अटक. सीएची जबाबदारी खरं आहे का, कन्सल्टंटची जबाबदारी आहे का? तर व्हायकरियस लायबिलिटी म्हणजे टॉर्ट्स, लॉ ऑफ टॉर्ट्स मध्ये प्रकार आहे. तर एडी सेक्शन 34 पण आयपीसी मध्ये दिलेलं आहे. त्या आयपीसी सेक्शन 34 मध्ये हु एड्स ऑर अबॅट्स इन कमिटिंग एनी क्राईम इज इक्वली लायबल फॉर पेनल्टी. त्या सेक्शन मध्ये तो लायबल झाला जातो असं त्यात म्हटलेलं आहे. तर इन दॅट केस तर त्याने स्पेसिफिक सांगितलेलं आहे की एड्स किंवा अबॅट तशा स्पेसिफिक गोष्टी जर तुम्हाला आढळल्या किंवा हे प्लॅनिंग सगळं कन्सल्टंट किंवा सीए करून दिलेलं आहे आणि त्याचा ऑब्वियस आणि ऑफिशियल हात आहे, then only you can go to the door of चार्ट अकाउंटंट or consultant. अदरवाइज नो. फक्त आम्हाला वाटतंय आम्ही तुम्हाला घाबरवतोय, आम्ही दाब देतोय, भीती दाखवतोय म्हणून कुठल्याही सीएला किंवा कन्सल्टंटला विनाकारण आपल्याला अरेस्ट करता येत नाही. तसे स्पेसिफिक पुरावे तुमच्याकडे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी 25,000 पेनल्टी आपल्याला लागू शकते ह्या केसमध्ये. इतर काही पेनल्टी आहेत की पेनल्टी टू फर्निश इन्फॉर्मेशन रिटर्न, किरकोळ जी पेनल्टी म्हणजे आपण जे रिटर्न भरतो रोजचा ती काही गोष्टी कमी केली. आता 50 रुपये 10 रुपये 25 रुपये 10 रुपये केली आहे, पण ते कायदेशीर पेनल्टी ती 100 रुपये आणि 5,000 रुपये डेली अशा. आणि आता अमेंडमेंट जे आल्या प्रेस रिलीजची परवाची आली त्या प्रेस रिलीज प्रमाणे त्या पेनल्टीत काही गोष्टींची मुभा आपल्याला नक्की आहे. पुढचा 124 मध्ये सांगितलेलं आहे की स्टॅटिस्टिकल डाटा जर त्यांनी काही मागितला आणि तो डाटा आपण देऊ शकतो नाही तरी सुद्धा 10,000 पर्यंत नॉट 10,000 पेनल्टी आपल्याला लागू शकते. दुसरा जनरल पेनल्टीचा क्लॉज आहे 25,000 रुपये. तर 25,000 रुपये पेनल्टी आपल्याला लागू शकते. इट्स अ जनरल पेनल्टी, नॉट रेग्युलर पेनल्टी. बिकॉज इतर कुठल्या सेक्शन खाली जर हे आलं नाही, पेनल्टी नाही लागली तर ही जनरल पेनल्टी लागू शकते. तर मगाशी तुम्हाला म्हणलं की फायलिंग ऑफ रिटर्न मध्ये सेक्शन 1911 खाली पेनल्टी लागणार. तिथं स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे बाय वे ऑफ सर्क्युलर, परंतु 125 खालची पेनल्टी मात्र रिटर्नला लागू शकते. HSN भरला नाही, हे भरल्यामध्ये त्याचं डिस्कशन छान झालं होतं, पण इन दिस केस ह्या ठिकाणी मात्र पेनल्टी 125 खाली लागू शकते. आता पेनल्टी सगळ्या केसमध्ये लागेल का, तर असं काय गरजेचं नाही. सगळ्या केसमध्ये पेनल्टी किंवा ते लावताना काय गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. आता एक फार मोठा उपकार आपल्याकडे असा केलेला आहे
त्यांनी 126 सेक्शन मध्ये काही गोष्टी सांगितल्या. तर जनरल डिसिप्लिन्स रिलेटिंग टू लेव्ही पेनल्टी. आता जनरल डिसिप्लिन्स म्हणजे काय नक्की ते त्यात म्हटलं की मायनर ब्रीचेस, किरकोळ फालतू गोष्टी आहेत, चुका, त्या प्रत्येक चुकीला पेनल्टी लावली पाहिजे असं गरजेचं नाही, दंड लावू नका. पण त्यात त्याने गंमत अशी आहे की अमाऊंट सांगितलं की तो ब्रीच मधला जो टॅक्स क्वांटम आहे तो टॅक्स क्वांटम 5,000 रुपये पर्यंत असेल तर पेनल्टी तुम्हाला लागणार. असं धरूया आपण सीजीएसटी खाली 5,000, एचजीएसटी खाली 5,000, म्हणजे टोटल टॅक्स क्वांटम तुमचा 10,000 रुपये असेल तर तुम्हाला पेनल्टी नाही लागणार. दुसरं आहे हिंदुस्थान स्टील जसं म्हणलं पेनल्टीची प्रोव्हिजन आहे म्हणून पेनल्टी लावायची नाही हे स्पेसिफिक कायद्यात दिलंय. पेनल्टी शुड बी लेव्हिड डिपेंड्स ऑन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ ईच केस. प्रत्येक केस तुम्ही बघा त्यानंतर पेनल्टी लावा. पेनल्टी शॅल बी कमेन्सरेट विथ डिग्री अँड सिव्हिरिटी ऑफ ब्रीच. किती मोठा गुन्हा मी केलेला आहे त्या मोठ्या गुन्ह्यासाठी तशी पेनल्टी लावा. विनाकारण हेवी पेनल्टी एक्झाम जी आहे एवढी पेनल्टी आहे मॅक्झिमम म्हणून मॅक्झिमम पेनल्टी लावायची का तर गरज नाही. Nature of breach is to be mentioned clearly in the order of penalty. Penalty order also each and every order should be speaking one. आता जी स्पीकिंग ऑर्डर आहे ती स्पीकिंग ऑर्डर कशी आहे त्याचा विचार मला केला पाहिजे. पेनल्टी का लावली त्याची रिझन त्याची कारण मीमांसा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यात मला करावा लागेल आणि पेनल्टी लावावी लागेल. दुसरं एका माझ्या केसमध्ये एक गंमत म्हणून सांगतो शेअर करतो किस्सा. एक शोकॉज नोटीस आहे पेनल्टीची एका एक्सवायझेड ऑफिसरची आपल्या जिल्ह्यातल्या नाही आणि त्या ऑफिसरने काय गंमत केली पेनल्टी शुड नॉट लेव्हिड अंडर सेक्शन असं म्हणले 29(3), 29(2)(a), 3, 4, 5 असे सगळे सेक्शन दिले. इव्हन 61(2), 61(1), 61(1)(a), 61(2). मी विचार केला की अरे ह्यातला मला सेक्शन कुठला लागू होत नाहीये का मला ही ऑर्डर दिल्या. माझं एकतर डीलर छोटा आहे. मग मी त्या ऑफिसरला विचारलं तो तुम्ही अशी नोटीस का काढली. तो म्हणला अहो ते जनरल काढलंय. म्हणजे काय म्हटलं ते कुठलं तुम्हाला त्यातलं लागू होईल तो सेक्शन लावून घ्यायचं. अहो म्हटलं अशी कधी पेनल्टीची नोटीस नसते आणि आपल्याला म्हटलं आनंद आहे अशी नोटीस जर एखादा ऑफिसर काढत असेल तर हे धडधडीत वेडेपण आहे. त्याचं कारण चार्ज जोपर्यंत स्पेसिफिकली फ्रेम होत नाही तोपर्यंत पेनल्टी लावता येत नाही. मी अशी पेनल्टीची नोटीस काढू शकत नाही 10 ते सेक्शन द्यायचे आणि तुम्हाला जो लागू होईल ऍप्लिकेबल तो सेक्शन घ्या असं कधी पेनल्टीची नोटीस नसते. हे महत्वाचं आहे. त्यामुळे नोटीस आली की ती कशी आहे काय आहे ह्याचा तुम्ही नक्की विचार करा आणि त्यानंतर पेनल्टी लावायची किंवा काय. दुसरं एखाद्या पर्सनल व्हॉलंटरी डिस्क्लोज केलं किंवा एखादी गोष्ट ऑर्डर करायच्या आधी किंवा शोकॉज काढायच्या आधी त्या ठिकाणी पेनल्टी लावू नका. त्याचं कारण त्या माणसाचं इंटेन्शन क्लिअर आहे मेन्स त्या ठिकाणी नाही अप्रूव्ह होत नाही तर मग त्याला पुढे असतं पुढवायचं तर तसं नाही आहे. म्हणून तुम्ही असं न करता स्पेसिफिक त्या ठिकाणी पेनल्टी माफ करा किंवा कमी करा असं त्यांनी सांगितलं. आणि ह्या पेनल्टीच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या प्रोव्हिजन्स फिक्स्ड असो फिक्स्ड सम असो एक्सप्रेस आहेत त्या ठिकाणी. जिथं फिक्स आहे तिथे फिक्स, जिथं कमी करता येते कमी करता येतात. पण जरी फिक्स सांगितले तरी हिंदुस्थान स्टील असेल आणखीन इंटरनॅशनल आहे मनेका गांधीची केस आहे ह्या सगळ्या केस प्रमाणे पेनल्टी ही कमी जास्त होऊ शकते. त्यासाठी आपली भांडायची तयारी भांडायची जर लिगली प्रिन्सिपली भांडायची आपल्या क्लायंटची तयारी तुमची असली पाहिजे. ते असेल तर पेनल्टी तुम्ही कमी जास्त करू शकता. हे इतर काही सेक्शन्स आहेत पेनल्टीचे. आता 8 मिनिटं राहिले तर एक फक्त प्रोव्हिजन मग सांगायची राहिली ती सांगतो मी. रिकव्हरी मधली प्रोव्हिजन आहे स्पेसिफिकली. पेनल्टीचा विषय तर थांबवतो मी आणि आपण काही क्वेश्चन्स आन्सर असतील तर ते बघूया. आता रिकव्हरी प्रोव्हिजन मध्ये विषय असा येतो रिकव्हरीच्या की सेंट्रलची रिकव्हरी आहे सीजीएसटी खालीची रिकव्हरी आहे तर एचजीएसटी ऑफिसर किंवा युटीजीएसटी ऑफिसर सुद्धा ती रिकव्हरी करू शकतो त्यांच्या रिकव्हरी बरोबर. गंमत अशी आहे की एचजीएसटी ऑफिसरने समजा रिकव्हरी 1 लाख रुपयाची केली तर तिथं असं गृहीत धरायचे की ते 1 लाख रुपये प्रपोर्शनेटली दोन्हीकडे डिवाइड करायचे आणि त्याने ते पे करून टाकायचे. याचा अर्थ असा की एचजीएसटी ऑफिसरने रिकव्हरी केली म्हणून एचजीएसटी साठी ते पैसे आले असं गृहीत धरू नका. तर ते पैसे इक्वली तुम्ही डिवाइड करा दोन्हीकडे आणि त्याप्रमाणे रिकव्हरीची हे घ्या असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलं त्या ठिकाणी. आय थिंक मागचे जवळपास 2 तास 2.25 तास झालेले आहेत आणि
जे मला सांगायचं होतं मी प्रामाणिक प्रयत्न केलाय की स्लाइड न वाचता सांगायचा, जे मी ह्या काही वर्षात शिकलो असेल त्या अनुभवावरून अपिलेट अथॉरिटी पुढे व्हायच्या ट्रायब्युनलच्या अनुभवावरून किंवा माझ्या जे सिनियर्स आहेत सगळे आतापर्यंतचे त्या सगळ्या सिनियर्स कडून जे काही शिकलो ते मी प्रामाणिक सांगायचा आपल्याला प्रयत्न केला. होप सो आपल्यापर्यंत पोहोचलो असेल. तुमच्या काही शंका क्युरी असतील तर आपण जरूर विचारा आणि मला एक संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांची आणि संयोजकांची मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपण शंका घेऊया काय असतील. आदित्य. आदित्य. सर एक क्वेश्चन्स मध्ये प्रश्न आहे एक. चॅट बॉक्स मध्ये आहे का? नाही, क्वेश्चन टॅब मध्ये. आफ्टर पासिंग ऑर्डर बाय डिपार्टमेंट इन ASMT 12 then further GST audit also can be done for the same year? येस. ती ऑर्डर कोणत्या सेक्शन खाली केली हे अगोदर बघून घ्या. स्पेसिफिक GST ASMT 12 जी आहे ही ऑर्डर इंटिमेशन आहे, ऑर्डर आहे आणि तो सेक्शन जसं बघा सांगितलं सेक्शन 63 खाली केली असेल तर इट इज मेअर डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, नॉट द फायनल ऑर्डर. त्यामध्ये कोणत्या सेक्शन खाली ऑर्डर पास केले हे अगोदर आधी बघून घ्या. आणि ते पैसे असंही होऊ शकतं की त्यांनी भरले नसतील किंवा सेम जर इश्यू असेल सेम इश्यू साठी मग ती ऑर्डर असेल सेक्शन प्रॉपर असेल तर पुन्हा त्यांना ऑडिटला जायचं कारण नाही किंवा दुसऱ्या सेक्शन खाली नोटीस काढायचं कारण. इट इज फायनल कन्क्लुडिंग ऑर्डर. त्याचा DRC 7J वर तो चेक करा सांगा. ओके ओके सर. दुसरे काही प्रश्न क्वेश्चन्स मध्ये नाही आहेत सर. ओके. अशी अपेक्षा तर तर सगळ्यांना कळालं किंवा नाही कळालं. हे पहिल्या वर्षी आता ज्या वेळेला ऑडिट फायनलायझेशन होतील ना त्यावेळेला हळूहळू या सगळ्या गोष्टी आपल्याला आता प्रॅक्टिकली. हा म्हणून काय म्हटलं आता हनीमून पिरियड संपलाय, आता संसार सुरू झालाय. येस. चितळीकर सर तुम्ही जॉईन झालात? हो झालं सर. येतोय आवाज माझा? हो येतोय सर. येस. सर्व असोसिएशन ज्यांनी ही मराठी कार्यशाळा सक्सेसफुली आपल्या इथे आहे इव्हेंट घेण्यात ज्यांनी आपल्याला मोलाचं योगदान दिलं आणि सर्व 800 रजिस्टर्ड पार्टिसिपंट्स आणि रोज जवळजवळ 400च्या वर 400-450च्या वर आपण ही जी कार्यशाळा अटेंड केलीत या सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा सर्वांना ही विनंती करतो आणि निवेदन करतो की आपण रिजनल असोसिएशन्स असतील किंवा GSTPM असेल याचे सगळ्यांनी सभासद व्हा. सभासद असाल आणि तुमचं आता चालू वर्षाचं रिन्युअल बाकी असेल तर ते रिन्यू करा अशी मी विनंती करतो. आणि आजचं सेशन खूपच छान झालं अमोल सर, त्याबद्दल धन्यवाद. आणि आजच्या सेशन आणि ह्या पूर्ण कार्यशाळेसाठी फॉर्मल धन्यवाद द्यावे किंवा वोट ऑफ थँक्स करावा अशी मी विनंती मनोज चितळीकर जे सेक्रेटरी आहेत WMTPA चे त्यांना विनंती करतो. चितळीकर सर. नमस्कार. आवाज येतोय सर? हो सर येतोय. हा नमस्कार. वस्तू व सेवा कर सल्लागार संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री राज शहा सर, AIFTP पश्चिम विभाग, मराठवाडा विभागीय संघटना, पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना पुणे, विदर्भ कर सल्लागार संघटना, उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार संघटना नाशिक यांचे सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि या आभासी मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, आज हे आपले 5वे ज्ञानपुष्प. या ज्ञान सत्रात ॲडव्होकेट अमोल माने सरांनी GST मधील कर निर्धारणा
त्याच्या पेनल्टीज, डिमांड आणि रिकव्हरी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सरांनी सेक्शन प्रमाणे तपशीलवार विवेचन केले. त्याचा आपणास नक्कीच रोजच्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल. त्याबद्दल मी सरांचे सर्व संघटनेच्या वतीने मनापासून आभार मानतो. आपण गेली 5 दिवस वस्तू व सेवा कर या विषयावर या सर्व ज्ञानपत्रामध्ये सखोल आपल्या मायबोलीतून मार्गदर्शन मिळवले. यामधील विषय लेवी अँड स्कोप ऑफ सप्लाय, एक्झम्पशन अँड रजिस्ट्रेशन श्री उन्मेष पटवर्धन सर, TDS, TCS, ई कॉमर्स, कॉम्पोजिशन स्कीम, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम श्री आदित्य सीमा प्रदीप सर, इनपुट टॅक्स क्रेडिट श्री आदित्य सुरते सर, टाइप ऑफ इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट्स, ई-वे बिल अँड मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स श्री चेतन बुप सर, आणि आजचा विषय असेसमेंट, पेनल्टीज, डिमांड, रिकव्हरी ॲडव्होकेट अमोल सर याप्रमाणे वक्ते आपणास लाभले. या सर्वांनी आपल्याला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्याबद्दल सर्वांचे सर्व संघटनातर्फे मनापासून आभार. तसेच आपण सर्वांनी आभासी मंचावर उपस्थित राहून याला भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. यापुढे आपण अशाच प्रकारे विविध नवनवीन विषय आणि वक्ते घेऊन वस्तू व सेवा कराबद्दलचे ज्ञानार्जन आपल्या मायबोलीतून करत राहू. याचा विशेष फायदा ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील आपल्या सर्व कर व्यावसायिकांना होईल याची मला खात्री आहे. मला या ठिकाणी आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे विशेष आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुढील सूत्र आदित्य सरांच्याकडे देतो. श्री आदित्य सर. धन्यवाद सर. आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आभारी आहोत की आपण याला हा भरघोस प्रतिसाद दिला आणि उपस्थित सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने मी सांगू इच्छितो की आपण हे सेशन कन्क्लूड करूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद सर. Thank you so much to all of you. हाँ देवी का बोल बहन.